आजकालची मुलं खरं हट्टी झाली आहेत ना. म्हणजे वेळ मिळाला की फोन हातात घेतात, टॅबलेट हातात घेतात, लॅपटॉप किंवा टीव्ही बघतच बसतात तासनतास. जे आजच्या पालकांना गिल्ट ही म्हणजेच अपराधीपणाची भावना खूप जास्त सतावत आहे. सगळ्यात पहिले म्हणजे की नकळतपणे पालकच ही चूक करते आहेत की मुलांना प्रत्येक गोष्ट लगेचच मिळवून देणे. मुलांनी एखादी गोष्ट मागितली की पालक लगेचच ती पुरवतात, लगेचच त्यांना ती वस्तू किंवा ते खेळणं आणून देतात. शिस्त म्हणजे प्रेमाने मुलांना समजावून सांगणे किंवा असं तू केलं नाही तर काय कॉन्सिक्वेन्सेस होतील, काय होऊ शकतं. लहान मुकेशला विचारलं तुला काय बनायचंय, तर त्यांनी त्यावेळेलाच ठरवून दिलं होतं की मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचंय चेसमध्ये. ते मी सुद्धा व्हिज्युअलायझेशन करत असते. म्हणजे पुस्तक लिहिण्याआधी मी स्वतःला व्हिज्युअलाइज केलं होतं की मी एक ऑथर बनले आहे. तर सचिन तेंडुलकर आहेत, त्यांचं शिक्षणामध्ये ते कमी होते पण त्यांनी आता भारताचं नाव आपलं रोशन केलंय. क्रिकेटर म्हणून ते फेमस आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे जर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना म्हटलं असतं की तू अभ्यास कर, ग्रॅज्युएशन कंप्लीट कर, क्रिकेट खेळणं बंद कर, तर काय झालं असतं? तर सचिन मिळाला नसता आपल्याला. सचिन मिळाला नसता. कॉन्सन्ट्रेशन असतं मुलांचं, पण इंटरेस्ट असणं जास्त गरजेचं आहे. तर हा शब्द वापरणं आपल्याला कुठेतरी कमी करायचं आहे. प्रत्येक सेंटेन्सला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी अजून एक छान विषय घेऊन आलोत. यापूर्वी आपण पेरेंटिंगविषयी कधीच बोललो नाही आहोत. आज इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत पेरेंटिंग कोच धनश्री मिल्खेजी आल्या आहेत. धनश्री मिल्खेजी या मूळच्या अमरावतीच्या क्वालिफाईड डेंटिस्ट असून त्या 2 प्रेमळ मुलांच्या आई देखील आहेत. गेली 9 ते 10 वर्ष आपल्या मुलांना छान संगोपन करता करता त्यांनी पेरेंटिंग कसं छान करावं याबद्दल देखील अभ्यास केला आहे. आजकालची मुलं खरं हट्टी झाली आहेत ना. म्हणजे वेळ मिळाला की फोन हातात घेतात, टॅबलेट हातात घेतात, लॅपटॉप किंवा टीव्ही बघतच बसतात तासनतास. असा प्रश्न तुमच्याही मनात पडतोय का? ह्या सगळ्या विषयांवर आणि अनेक बाकीच्या प्रश्नांवर ज्या तुमच्या मनात असतील आज आम्ही चर्चा करणार आहोत. धनश्री मिल्खेजी, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू सर. नवीन काळात पालकत्व कसं बदलतंय? म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा आजी आजोबा किंवा आई वडील वाढत होते त्यांच्या आसपास त्यांच्या आज्या होत्या, बाकीचे कझिन्स होते किंवा मामा काका अशी बरीच नाती देखील आसपास असायची. आणि आपण म्हणतो ना की रेझिंग अ चाइल्ड इट रिक्वायर्स अ विलेज. म्हणजे खूप जणं लागतात एका छान मुलाला नीटपणे वाढवण्यासाठी. पण कालांतराने आज परिवार छोटी झाली आहेत ना, तर मग नवीन या काळामध्ये पालकत्व शिकण्याची खरंच नवीन आईबाबांना गरज आहे का? तुम्ही म्हटल्याप्रमाणे पालकत्व शिकण्याची आजच्या पालकांना खरंच खूप गरज आहे. कारण आधीचं पालकत्व म्हणजे जसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलं आहे आणि आता जे आपण आपल्या मुलांना मोठं करतोय यामध्ये खूप म्हणजे जसं आपण म्हणू शकतो जमीन आसमानचा फरक आहे. कारण आधी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबा होते, काका काकू होते, आत्या होती आणि मूल कधी लहानाचं मोठं व्हायचं हे आईवडिलांना सुद्धा कळायचं नाही. या सगळे मिळून म्हणजे सामूहिक पालकत्व ज्याला आपण म्हणू शकतो त्या प्रकारचं पालकत्व त्या काळामध्ये होतं. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीची संकल्पना रुजते आपल्याकडे. त्यामुळे आई वडील आणि मूल 1 किंवा 2 मुलं एवढी छोटी फॅमिली आहे. त्यामुळे मुलांना आजी आजोबाचं प्रेम मिळत नाही आहे, काका काकू नाही आहे घरामध्ये. त्यामुळे फक्त आई वडील आणि मुलं अशी संकल्पना आहे. त्याचबरोबर आधीच्या काळी आई घरी असायची, भावनात्मकदृष्ट्या मुलांना ती वेळ देऊ शकायची, मुलांबरोबर खेळू शकायची, त्यांचा अभ्यास घेऊ शकायची. त्यामुळे कुठेतरी एक भावनिक कनेक्शन मुलांबरोबरचं आईचं होतं. आता काय झालंय की वडील जसे कामासाठी बाहेर पडतात त्याचप्रमाणे आई सुद्धा कामानिमित्त घराबाहेर असते. जवळजवळ 8 ते 12 तास आई वडील दोघंही कामासाठी बाहेर असतात. मूल हे त्या म्हणजे फॅमिली मेंबर्स नसल्यामुळे एकटं पडत चाललंय कुठेतरी आणि मग तो एकटेपणा जाणवू नये म्हणून मुलं मोबाईल जवळ करतायत, टीव्ही जवळ करतायत. त्याचबरोबर आणखी म्हणजे संस्कृतीसुद्धा बदलत चालली आहे. पाश्चात्य देशांचा प्रभाव आपल्याकडे दिसायला लागला आहे. आपणच
भारतामधून म्हणा किंवा पुण्यासारख्या मोठ्या सिटीमधून आपण इतर कंट्रीजमध्ये आपल्या जॉबसाठी जातोय आणि तिथे गेल्यानंतर तर मग त्या पालकांना तिथे कोणाचाही आधार नसतो किंवा जेव्हा मूल होतं तेव्हा कोणाचंही मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. मग अशा स्थितीमध्ये आईवडिलांना कळत नाही, अचानक आईबाबा झालेले असतात आणि त्यांना हे कळत नाही की आता ह्या मुलाला मी मोठं कसं करणार. त्यावेळी त्यांच्यावरती आर्थिक ताणही आलेला असतो, मेंटल स्थितीसुद्धा, म्हणजे जसं आपण म्हणतो की बाळाला जन्म दिल्यानंतर आईचाही पुनर्जन्म होतो, त्याचप्रमाणे आईसुद्धा पुनर्जन्म घेत असते आणि तिच्या मनाची स्थितीसुद्धा म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो त्या कंडिशनमधून ती जात असते. आणि यावेळेस जर आईला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर कुठेतरी ती खचत जाते. त्यामुळे बाळाचंही योग्य पालनपोषण केलं जात नाही. म्हणूनच मी म्हणेन की आजचं जग वेगळं आहे आणि आत्ताच्या पालकांना पालकत्व प्रशिक्षणाची खूप गरज आहे. तुम्ही किती छान छान विषय सांगितलेत. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणालात की आपण आजच्या काळामध्ये बाहेरच्या देशांमध्ये जातो जॉब करायला किंवा वेगवेगळ्या याच्यामुळे, तेव्हा डोक्यामध्ये एकदम फ्रेज अशी आली की पूर्वीच्या काळी फॅमिली वॉज माय वर्ल्ड, पण आजच्या काळामध्ये ट्रुली द वर्ल्ड इज बिकमिंग माय फॅमिली. कारण की वेगवेगळ्या कल्चर्सना आपण जवळ देखील करतोय आणि वेगवेगळ्या कल्चर्समधनं आपण चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी शिकत चाललोत. मग त्या कधी खरंच फिजिकली त्या देशामध्ये जाऊन किंवा कधी कधी एखाद्या दुसऱ्या देशाचं चॅनल जेव्हा टी व्हीवर चालतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल लहान मुलं वॉल्ट डिझनीच्या भरपूर मूवीज बघतात, पण घरामध्ये मराठी हाऊसहोल्डमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण माधुरी पुरंदरेंची पुस्तकं वाचतो. त्यामुळे दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा तुम्ही पालकत्वाबद्दल सांगत होतात ना, तेव्हा मला एकदम लक्षात आलं की खरं आहे तुम्ही म्हणता ते. मी चटकन माझ्या लहानपणी गेलो आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की आसपास आपल्या आत्या, मामा, मामी किंवा दिवाळीचं आम्ही नेहमी आजोळी जायचो किंवा काका काकूंकडे जायचो आणि त्यांच्याकडनं सुद्धा काही ना काहीतरी त्यांच्या पर्सनॅलिटीतले चांगले गुणधर्म किंवा ते कसे आहेत, वावरत आहेत, ते आम्ही शिकायचो. ते आता राहिलंच नाही आहे ना, कारण की म्हणजे स्मॉलर फॅमिलीज झाल्या आहेत, लहान परिवार झाले आहेत, एका फॅमिलीमध्ये एकच किड आहे किंवा न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, आजी आजोबा नाही आहेत. यामध्ये एक प्रश्न असा येतो की घरामध्ये मोठी माणसं असणं किंवा आजी आजोबा असणं, त्याचा फायदा पूर्वीच्या काळी जसा व्हायचा तो नवीन काळामध्ये त्याची रिप्लेसमेंट काय? खरं तर आजी आजोबा घरात असणं म्हणजे घराचा जो स्वर्ग म्हणू शकतो आपण, तो आजी आजोबांमुळे होतो. कारण आजी आजोबाच असतात की जे मुलांना वेळ देऊ शकतात. मला मान्य आहे की आपण केअरटेकरसुद्धा ठेवू शकतो, पण जो जीव आजी आजोबा लावणार आहेत मुलांना किंवा ज्या गोष्टी मुलांना ते सांगणार आहेत, शिकवणार आहेत, त्याच्यामधून ते आपली संस्कृती जपणार आहेत. जेव्हा कधी नवीन नवीन सण असतात, सणाबद्दलची माहिती आजी सांगत असते, त्यांच्या काळातले जे जुने पदार्थ असतात ते पदार्थ ती मुलांना प्रेमाने करून घालू शकते. तर मला असं वाटतं की ती जागा कोणी घेऊ शकणार नाही. म्हणजे आईवडिलांनीच जर आपल्या आईवडिलांशी, त्यांच्या आईवडिलांशी जर रिलेशनशिप चांगलं ठेवलं तर तो आजी आजोबांचा फायदा आपल्या मुलांना होणार आहे. तर आपल्या आजी आजोबांना आपल्या मुलांना त्यांचं प्रेम मिळावं म्हणून तरी एकत्र कुटुंब पद्धतीचा सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं. प्रत्येक वेळेस ते पॉसिबल नाही आहे हेही मान्य आहे मला, पण त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण जर तसं होऊ शकत नसेल तर आईवडील जेवढा जास्तीत जास्त वेळ मुलांना देऊ शकतात किंवा आपल्या संस्कृतीची जेवढी जास्तीत जास्त जपवणूक ते करू शकतात तेवढं आपण करायला पाहिजे. बरोबर. आणि खरी गोष्ट आहे म्हणजे आई वडील जे आजच्या जनरेशनला आपण जनरेशन अल्फा म्हणतो, त्यांचे आई वडील किंवा त्यांचे आजी आजोबा, जनरेशन अल्फाचे आजी आजोबा, हे सगळे तुम्ही जी आत्ता पद्धत सांगितली त्या पद्धतीमध्ये त्यांचं भरणपोषण झालं आणि ते लहानाचे मोठे झालेत. त्यावेळेला अजून एक बदल असा होता की पूर्वीच्या काळी आई कधी बाहेर घराच्या किंवा बहुधा घरांमधल्या आया बाहेर जायच्या नाहीत कामं करायला किंवा जॉब करायला, करिअर ग्रोथ करण्यासाठी. त्यामुळे मुलं शाळेतनं घरी आली की आया नेहमी मुलांकडे लक्ष देण्यासाठी असायच्या आणि मग ते भरणपोषण ऑटोमॅटिक व्हायचं. पण बिकॉज त्या आईवडिलांनी वेगळ्या तऱ्हेमध्ये ते लहानाचे मोठे झाले आहेत आणि जनरेशन अल्फामध्ये ते पुरेसा वेळ आपल्या मुलांना देऊ शकत नाही आहेत, म्हणून आयांमध्ये सुद्धा तो एक गिल्ट फॅक्टर हा येतोय का? म्हणजे आपण जास्ती वेळ देऊ शकत नाही आहे म्हणून मुलं जे हातात म्हणतील ते आपण देऊन टाकतोय किंवा दरवेळेला आपण व्हेकेशनच घेतोय किंवा मुलांनी म्हणलं की मला हे पाहिजे तर ते लगेच दिलं जात आहे.
असं होतंय का? हो, असं नक्कीच होत आहे आणि हा सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आजच्या पालकांना गिल्ट ही म्हणजेच अपराधीपणाची भावना खूप जास्त सतावत आहे. याचं कारण असं की तेच मी मगाशी म्हटले त्याप्रमाणे न्यूक्लिअर फॅमिली आणि दोघेही जॉबसाठी बाहेर पडतात, त्यामुळे मुलांना वेळ देऊ शकत नाही. ही जी भावना असते की आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, हीच भावना पालकांच्या मनात खूप प्रमाणात राहते. मग त्याचं रिप्लेसमेंट म्हणून मग ते काय करतात की वॅकेशन प्लॅन करतात किंवा मुलं जे मागतील ती वस्तू त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतात किंवा मॉलमध्ये जातात, किंवा मॉलमध्ये सॅटर्डे संडेला घेऊन जाणे, अशा गोष्टी होतात. म्हणजे मूल जे मागेल ती वस्तू मुलांना ताबडतोब देऊन ते रिप्लेसमेंट करायचा प्रयत्न करतात की जो वेळ मी मुलाला दिला नाही तर त्या प्रेमाची भरपाई म्हणून मी जर मुलाला खेळणं घेऊन दिलं किंवा एखादी वस्तू त्याला आवडणारी घेऊन दिली तर तो आनंदी होईल आणि त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही. पालकांच्या मनात ही सुद्धा एक भीती असते की मी जर मुलाला वेळ दिला नाही तर मग मुलं माझ्यापासून दुरावतील का. तर या भीतीपोटी पालक हे सगळ्या गोष्टी करत असतात की माझ्या मुलाचं माझ्यावरचं प्रेम कमी होऊ नये किंवा मुलाला तसं वाटू नये की आई वडील मला वेळ देत नाहीये. त्याच्यासाठी रिप्लेसमेंट म्हणून पालक ही नकळतपणे एक मोठी चूक करतात की मुलांना मग रिवॉर्ड्स द्यायला सुरुवात करतात किंवा मग त्यांना मॉलला नेतात. तर हे 100% तरी योग्य नाही असं मी म्हणेल. तुमच्याकडे जेव्हा सल्ला घेण्यासाठी पेरेंट्स येतात तेव्हा तुम्ही त्यांना कसं गाईड करता ह्या पर्टिक्युलर केसबद्दल? म्हणजे गिल्ट फॅक्टर तर आहे आणि मॉलमध्ये घेऊन गेल्यावरती किंवा त्या लहान मुलाला जे पाहिजे ते दिल्यावरती मनामध्ये असं तात्पुरतं वाटू शकतं की आपण चांगलं केलं, कारण की मी पण पालक आहे, मी पण गिल्टी ॲज चार्ज असं म्हणतो ना, मी पण त्याला मॉलमध्ये घेऊन जातो किंवा काही काही मॉलमध्ये छान छान गोष्टी पण असतात मी माझ्या मुलाला नेतो तेव्हा. पण मग ते न करता दुसरं काय करावं? सगळ्यात पहिले तर ज्या वर्किंग मदर्स आहेत ज्यांना गिल्ट ही भावना खूप जास्त त्यांच्या डोक्यामध्ये असते, तर ही भावना पहिले काढून टाकणं गरजेचं आहे. तर मग आता ही अपराधीपणाची भावना आपण कशी काढून टाकू शकतो? तर याच्यासाठी पुन्हा तेच की वेळ देणं गरजेचं आहे. इथे वेळ देणं म्हणजे क्वांटिटी टाईम मी म्हणत नाही आहे, तर क्वालिटी टाईम. म्हणजे तुम्ही 24 तासामधले 8-10 तास मुलांना द्या असं मी म्हणत नाही आहे. क्वालिटी टाईम म्हणजे गुणवत्तापूर्ण वेळ, तो 20 ते 30 मिनिटांचाही पुरेसा आहे, पण तो रोज मुलांना देता यायला पाहिजे. त्याला आपण क्वालिटी टाईम असं म्हणतो. आणि या क्वालिटी टाईमलाच एक्सप्लेन करायचं झालं तर याचे 4-5 नियम असे असतात की जो वेळ आपण मुलांना देतोय तो वेळ त्या वेळेमध्ये आपला मोबाईल सायलेंटवर असायला हवा. कधी कधी काय होतं की आपल्याला ईमेल्स येतात किंवा फोन कॉल्स येतात, तेव्हा जेव्हा आपण कामात असतो तेव्हा आपण पटकन मुलांना म्हणतो सध्या मी कामात आहे, मी नंतर तुझ्याशी बोलतो. पण जेव्हा क्वालिटी टाईम हा वेळ जेव्हा आपण मुलांना देत असतो तेव्हा जर आपल्याला फोन कॉल आला किंवा मेसेजचा आवाज आला तर तेव्हा आपण तो फोन बाजूला ठेवायचा आहे किंवा कॉल आल्यानंतर त्यांना एवढं सांगायचं आहे की मी सध्या बिझी आहे, माझ्या मुलांबरोबर बिझी आहे. असं केल्याने काय होतं की मुलांनाही जाणवतं की माझंही महत्त्व आहे. म्हणजे मुलांना कळतं की आई बाबांना कामापेक्षा त्यांचं मूल सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर क्वालिटी टाईम म्हणजे हा जो 20 ते 30 मिनिटांचा वेळ आपण देतोय या वेळेमध्ये मूल आनंदीच असलं पाहिजे. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपण त्यांच्याबरोबर करू शकतो किंवा एखादी अशी त्यांच्या आवडणारे गेम्स आपण खेळू शकतो. त्याचबरोबर काहीतरी कंप्लीट करायचं, जसं एखादं ग्रीटिंग कार्ड बनवणं, पत्त्यांचा बंगला बनवणं, ब्लॉक्सपासून काहीतरी एखादी वस्तू बनवणे, असं काहीतरी क्रिएट केल्याने मुलांना एक आनंद मिळत असतो. मग मुलांबरोबर मुलांच्या दुनियेमध्ये जाऊन त्यांच्या एवढं त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्याबरोबर खेळणं, याला क्वालिटी टाईम असं आपण म्हणू शकतो. पण या क्वालिटी टाईममध्ये सुद्धा जेव्हा 20 ते 30 मिनिटं आई वडील ॲलोकेट करतात, कधी कधी असं होतं ना की अपरिहार्य कारणामुळे फोन वाजतो, एखादा इम्पॉर्टंट मेसेज येतो किंवा एखादं इम्पॉर्टंट काम म्हणजे आपल्या वर्क रिलेटेड ते करावंच लागतं. मग ते करत असताना आणि आपण खेळत असतो तिथे किंवा त्या मुलाबरोबर असतो, मग त्यावेळेला कसं प्रायोरिटाईज करायचं? त्यावेळेला मुलांच्या भावनांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाहीये, कारण त्या महत्त्वाच्या असतात. भावना, इमोशन्स ज्याला आपण म्हणतो त्या तात्पुरत्या असतात. म्हणजे आता जर माझं मूल धावत माझ्याकडे येऊन त्यांनी काढलेलं पेंटिंग मला दाखवतोय आणि आपण जर त्याला म्हणतोय की मी नंतर बघते, ठीक आहे, मग तसं न करता म्हणजे मी नंतर बघते एवढं वाक्य मला म्हणायलाही 20 ते 30 सेकंद लागल्यात. याच्याने काय होईल की मुलाला वाटेल की माझ्याकडे आई कुठेतरी दुर्लक्ष करते. या 20 ते 30 सेकंदात मी फक्त एवढं पण म्हणू शकते, वाव किती सुंदर चित्र काढलंयस तू, पण बेटा मी थोडी कामात आहे, मग तू मला थोड्या वेळाने दाखवशील का पुन्हा, असं म्हटल्याने त्याच्या भावनांकडे आपण दुर्लक्ष करत नाहीये.
त्याच्या भावना आपण व्हॅलिडेट करतोय. तर अशा पद्धतीने आपण आपलं काम किंवा आलेला फोन कॉल घेऊन त्यांना सांगू शकतो की मी थोडं कामात आहे, एक 15-20 मिनिटांनी मी तुला कॉल बॅक करतो, असं सांगून आपण मुलांसोबत म्हणजे मुलांच्या भावनांना डिस्कनेक्ट न करता त्यांच्याबरोबर राहू शकतो. एका जॅपनीज सायंटिस्टनी एक म्हणजे तुम्ही व्हॅलिडेशन म्हणला त्याच्यावरनं हा एक्सपेरिमेंट आठवला. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता की 2 त्यांनी कंटेनर घेतले आणि त्या 2 कंटेनरमध्ये मला वाटतं का झाडं लावली होती, झाडं होती ती, आणि ती झाडं लावली होती आणि एका झाडाला लेबल केलं होतं लव्ह आणि दुसऱ्या झाडाला लेबल केलं होतं हेट. आणि ते लव्ह हेट लेबल केल्यानंतर ते रोज एका झाडाशी अगदी प्रेमळरित्या बोलायचे आणि व्हॅलिडेट करायचे की तू किती छान आहेस, तुला काय काय देऊ, तू वाढतोयस का छान. आणि दुसऱ्या झाडाला ते कायमच आरडाओरडा करून, आर्ग्युमेंट्स करून, अशा गोष्टी करून बोलायचे. आणि त्यांच्या एक्सपेरिमेंटनुसार असं झालं की ज्या झाडाला हेट लेबल केलं होतं ते झाड ॲक्च्युली हळूहळू मरायला लागलं, कारण की त्याचे कदाचित जे इमोशन्स होते किंवा त्याचे इमोशन्स असं नाही म्हणणार, पण त्या झाडाला व्हॅलिडेटच केलं गेलं नाही. तर प्रश्न असा होता खरं की लहान मुलांचे इमोशन्स व्हॅलिडेट करणं इतकं इम्पॉर्टंट आहे का? कारण की काही वेळेला मी असेही इन्सिडेंट्स ऐकलेले आहेत की जिथे लहान मुलांच्या समोर आईवडील दोघं भांडत असतात किंवा आर्ग्युमेंट्स करत असतात, तर त्यांचे इमोशन्स व्हॅलिडेट न करता किंवा त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट्स करून त्यांच्या मनावरती, बालमनावरती काय परिणाम होतो? आणि असे काही एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत का पेरेंटिंग वर्ल्डमध्ये? मुलांच्या मनावरती तर नक्कीच परिणाम होतो. जसं आपण मुलांबरोबर बोलत असतो, म्हणजे ज्या पद्धतीचं आपण मुलांशी बोलतो त्या पद्धतीने आपले मुलं घडत असतात. जर आता तुम्ही झाडाचं उदाहरण दिलं इथे, त्याचप्रमाणे आपण मुलांचेही इमोशन्स असतात आणि मुलांना ज्या पद्धतीने आपण घडवू, म्हणजे जर आता मी मुलाला फॉर एक्झाम्पल मी इथे सांगते, जर मुलाला आपण म्हणत असू की बेटा तू खूप छान पद्धतीने करतोयस, तू खूप मेहनत करतोयस आणि तू कधीच चुकीचं वागत नाही, योग्य विचार करूनच निर्णय घेतो, असं जेव्हा आपण मुलाला सांगतो तेव्हा त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी हे रुजत असतं की नाही, मी अशा प्रकारचा आहे, माझी प्रतिमा अशी आहे. आणि मग अशा केसमध्ये जर बाहेर त्याचे 4 मित्र त्याला एखादं चुकीचं काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतील किंवा करायला भाग पाडत असतील, तर त्याच्या मनात पुन्हा तेच जागृत होतं की नाही, माझी आई मला सांगते की मी चांगला मुलगा आहे, त्यामुळे हे वाईट कृत्य मी करणार नाही. म्हणजे जसं आपण आपल्याला वाटतं त्याप्रमाणे ज्या पद्धतीचे लेबल्स आपण मुलांना देतो त्या पद्धतीनेच मुलं वाढत असतात. जर आपण त्याला म्हणत असू की नाही तू मूर्खच आहे, मला माहित होतं तुझ्याकडनं होणारच नाही ही गोष्ट, तर त्याला कुठेतरी वाटेल आई म्हणते ना, कारण आई हे मुलाचं जग आहे. आई, वडील, घर आणि शाळा, शाळेमध्ये त्याचे मित्र आणि टीचर्स, एवढीच मुलांची दुनिया असते. हे लोक मुलांसाठी खूप महत्वाचे असतात आणि हे जे काही सांगतील ते मुलांना खरं वाटत असतं. कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांच्या फिक्स होतं की नाही, आई म्हणते ना की मी मूर्ख आहे, मग मी असाच आहे. आई म्हणते ना तू वेंधळाच आहे, तर मग तो विचार न करता कुठली कृती करणार नाही, वेंधळासारखाच तो वागेल. त्यामुळे आई वडिलांनी या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक शब्द वापरले पाहिजेत मुलांशी बोलताना आणि कुठल्याही प्रकारचं लेबल मुलांना लावू नये, कारण त्यांचा मुलांच्या मनावरती खोलवर परिणाम होत असतो. ते मुलं जेव्हा एक नागरिक बनतील तोपर्यंत त्यांच्या मनावरती तो परिणाम असतोच, त्याचप्रमाणे ते कृती करत असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जेव्हा आम्ही एक एपिसोड केला होता ना, त्याच्यामध्ये लिमिटिंग बिलीफ असा एक शब्द आला होता. आणि तुम्ही जेव्हा इमोशन्स व्हॅलिडेट न होणं किंवा लेबलिंग करणं याबद्दल जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा मला ते लक्षात आलं की कदाचित लहान वयामध्ये जेव्हा आई वडील किंवा आसपासची सोसायटीसुद्धा आपण लेबल असंच देऊन टाकतो काही फारसा विचार न करता घटकाभरात, तर त्या लेबलचा लॉंग स्टँडिंग इफेक्ट हा ते जेव्हा मोठे होतात तोपर्यंत त्यांच्यामध्ये होत असतो आणि मग तो रिव्हर्स करायला कदाचित खूप जास्त वेळ लागू शकतो. म्हणजे तू किती मूर्ख आहेस, तुझ्याकडनं हे होणारच नाही, किती कदाचित छोटी गोष्ट वाटू शकेल, पण तो मुलगा किंवा ती मुलगी मोठे झाल्यावर, समजा कामामध्ये गेल्यावर किंवा कुठे दुसरीकडे रिलेशनशिप्समध्ये किंवा करिअर्समध्ये असा कुठला स्टेटमेंट त्यांच्या डोक्यामध्ये राहिला असेल रुजू करून, तर नवीन रिस्पॉन्सिबिलिटी घेताना किंवा बॉस काहीतरी नवीन सांगताना ते मागे कदाचित मनाच्या मागे कंटिन्युअस त्यांना आठवत राहील. असं होतं? हो सर, हो असं होतं, नक्कीच होतं. त्यामुळेच आपल्याला प्रत्येक वेळेस मुलांशी बोलताना लेबलिंग अवॉइड करायचं आहे, त्याचबरोबर कंपॅरिझन मुलांचं करायचं नाही आहे, जेणेकरून हे निगेटिव्ह इफेक्ट जे मुलांच्या मेंटल स्टेटवरती होत आहेत ते आपण टाळू शकू. ते जेवढं आपल्याला टाळता येईल तेवढं टाळणं गरजेचं आहे. मुलं जे मागतील, जेव्हा आई वडील, जेव्हा पालक त्यांना लगेच देऊन टाकतात,
तर त्यांना आपण झटपट कल्चरची सवय लावतोय का? म्हणजे मी एक ग्रॅटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो की तू मागितलंस आणि तुला दिलंस. तर सोशल मीडियाच्या जगात तर हे चालूच आहे सध्या, की आपण लाईक्स किती मिळाले बघतो, आपण कॉमेंट्स किती मिळाले बघतो, किती जणांनी बघितलं बघतो, ते पण ग्रॅटिफिकेशनच झालं. पण लहान मुलांमध्ये सुद्धा ते होतं का? आणि असे काही एक्सपेरिमेंट्स झालेत का की ते ग्रॅटिफिकेशन डिले केल्याने त्यांचा नंतरच्या त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो? सर, खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे माझ्या आवडीचाच विषय आहे, तर याच्यावरती आपण थोडं सविस्तर बोलूया. हो. तर सगळ्यात पहिले म्हणजे की नकळतपणे पालकच ही चूक करते आहेत की मुलांना प्रत्येक गोष्ट लगेचच मिळवून देणे. मुलांनी एखादी गोष्ट मागितली की पालक लगेचच ती पुरवतात, लगेचच त्यांना ती वस्तू किंवा ते खेळणं आणून देतात. यामागे कारणही आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे एक गिल्ट ही भावना जी पालकांमध्ये असते, त्याला रिप्लेसमेंट म्हणून मी माझ्या मुलाला काय काय देऊ शकतो याचा विचार पालक करत असतात. त्याचबरोबर कुठेतरी पालकांना वाटत असतं की माझ्या लहानपणी मला ही रिमोट कंट्रोलची कार खेळायला मिळाली नाही, मग आता माझ्या मुलाला मी देणारच. किंवा बाजूच्या मुलाकडे आहे, शेजारच्या मुलाकडे आहे, मग माझ्याही मुलाकडे असली पाहिजे, असंही पालकांना वाटत असतं. त्याचबरोबर एकुलता एक मूल असतं, एक किंवा दोनच मुलं फॅमिलीमध्ये असतात, त्यामुळे किती लाड करू आणि किती नाही असंही पालकांना वाटत असतं. आणि एवढी छोटी छोट्या वस्तू असतात जे मुलं मागतात किंवा हट्ट करतात, त्यामुळे आर्थिक चणचणही तिथे नसते बऱ्याच फॅमिलीमध्ये. त्यामुळे ताबडतोब तो जो हट्ट आहे मुलांचा तो पूर्ण करण्यामागे पालक लागलेले असतात. तर ही नकळतपणे होणारी आपली चूक असं आपण म्हणू शकतो, पण याचा खूप चुकीचा परिणाम आपल्या मुलांवरती होतोय. तो कसा? तर प्रत्येक गोष्ट म्हणजे माझी प्रत्येक इच्छा लगेचच पूर्ण झाली पाहिजे असं मुलांना वाटायला लागतं आणि त्या गोष्टीची मग मुलांना सवय होते. मग पुढे जाऊन त्यांचे हे हट्ट वाढू शकतात, त्यांच्या मागण्या वाढू शकतात, किंवा आई वडील जी वस्तू मला देत आहेत ते त्यांच्या प्रेमापोटी, म्हणजे प्रेमाला ते रिप्लेसमेंट म्हणून एक वस्तूच्या रूपात बघू शकतात. म्हणजे ज्या माणसाच्या भावना आहेत त्याचं कंपॅरिझन मुलं वस्तूंमध्ये करू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट लगेचच मिळाल्याने मुलांचा पेशन्स कुठेतरी कमी होत जातो, संयम मुलांचा कमी होतोय. आणि तुम्ही मगाशी मला विचारलं त्याप्रमाणे यासाठी एक्सपेरिमेंट झालेले आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 1960s मध्ये एक मार्शमेलो नावाचा एक्सपेरिमेंट झालेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट असा केला होता की 4 ते 6 वयोगटातली काही मुलं त्यांनी घेतली आणि एका काचेच्या रूममध्ये त्यांना 1 by 1 नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर त्या मुलाला एक मार्शमेलो, ज्याला आपण चॉकलेट असं सुद्धा म्हणू शकतो, तो एक गोड पदार्थ मुलांना देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की तू हे बाबा खाऊ शकतोस, पण जर तू थोडासा वेट केला, थोडासा थांबला आणि मी परत येईपर्यंत जर तू थांबलास तर तुला याच्याऐवजी आणखी एक मिळेल, म्हणजे तुला एकाच्या जागी 2 मार्शमेलो मिळतील. तर हा सगळा एक्सपेरिमेंट तिथे करण्यात आला. तर काही मुलं होती की जे थांबले, ज्यांनी वेट केलं, 10 ते 15 मिनिटं थांबून त्यांना दुसरा मार्शमेलो मिळणार होता म्हणून मोठ्या आनंदासाठी ते थांबलेत, त्यांनी पेशन्स दाखवलेत. आणि काही मुलांचा असा एक ग्रुप होता ज्यामध्ये मुलांना थांबवलं गेलं नाही, म्हणजे त्यांच्यातला पेशन्स कमी असल्यामुळे त्यांनी लगेचच तो खाऊन घेतला. म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल की छोट्या आनंदासाठी पेशन्स कमी ठेवून लगेच खाऊन घेतलंय मुलांनी. आणि काही मुलं मोठ्या आनंदासाठी थांबलेत, म्हणजे त्यांनी पेशन्स दाखवलेला होता. मग या दोन्हीही गटातल्या मुलांचं अनेक वर्षांपर्यंत त्यांचा अभ्यास करण्यात आला आणि अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की जे मुलं थांबले होते, ज्यांनी थोडे पेशन्स जास्त दाखवले, तर ते मुलं त्यांच्या लाईफमध्ये खूप पुढे गेलेले होते. म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत, रिलेशनशिप मेंटेन करण्याच्या बाबतीत, त्याचबरोबर इकॉनॉमिकली त्यांची जी कंडिशन होती किंवा कुठलंही व्यसन त्यांना लागलेलं नव्हतं. आता व्यसनचा विषय निघाला तर व्यसन सुद्धा काय आहे की आपण कंट्रोल आपल्या मनावरती करू शकत नाही. कंट्रोल आपण न केल्यामुळे मग मुलांना वेगवेगळे व्यसनं लागतात. तर त्याचप्रमाणे दुसरा गट जो होता जिथे मुलांनी लगेचच मार्शमेलो खाऊन टाकला, थोडे पेशन्स त्यांच्यामध्ये कमी होते, त्या गटामध्ये असा रिझल्ट मिळाला की त्या मुलांना वेगवेगळे व्यसन लागलेले होते, कुठेतरी निर्णय क्षमता त्यांची कमी झालेली होती. त्याचबरोबर रिलेशनशिप त्यांना मेंटेन करण्यात आले, त्यांचे मेंटेन झालेले नव्हते आणि लाईफमध्ये ते मागे जात होते. तर अशा प्रकारचा जो रिझल्ट मिळाला तो मार्शमेलो एक्सपेरिमेंटवरून मिळाला. यावरून आपल्याला कळतं की पेशन्स असणं हे आपल्याला आत्ताच्या जगामध्ये म्हणजे पावलोपावली त्याची गरज आहे. हो. तर हे पेशन्स
आपल्यालाही ठेवणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्या मुलांमध्ये डेव्हलप करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि खरंच किती किती इम्पॉर्टंट असा हा एक्सपेरिमेंट होता. कारण की तुम्ही सांगत असताना मी रिलेट करत होतो की डे टू डे आपलं जे दैनंदिन जीवन असतं, जिथे आपण करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा रिलेशनशिप्स हाताळण्याचा प्रयत्न करत असतो, त्या केसमध्ये सुद्धा रिलेशनशिपमध्ये समजा एखादी गोष्ट पाहिजे तशी झाली नाही तर ज्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागलेली आहे, की लगेच मागितलं की मिळतं अशी सवय लागलेली आहे, तो त्या रिलेशनशिपला तो किंवा ती जपण्यासाठी प्रयत्नच कदाचित करणार नाही. किंवा करिअरमध्ये समजा पुढे जायचं असेल आणि काही इश्यूज येत असतील तर त्या करिअरमध्ये थोडासा धीर धरून तिथे तक धरून राहणं आणि मग अपॉर्च्युनिटीसाठी राहणं. म्हणजे जसं आपण फिशिंग करताना एका लेकच्या साईडला बसतो आणि तो मासा मिळेस्तोवर आपण तिथे फिशिंग करत असतो, तसं थांबण्याची कदाचित पेशन्सच नसतो. म्हणजे पेशन्स तुम्ही म्हणालात, पण त्या पेशन्स शब्दाला किती वेगवेगळ्या अशा छटा आहेत. पण मग असा प्रश्न येतो की मार्शमेलो एक्सपेरिमेंट तर खूप छान होता, पण लहान मुलं जेव्हा काहीतरी मागतात आणि त्यावेळेला पालक बिझी असतात किंवा पालकांकडे किंवा दिवस खूप अवघड गेलेला असतो पालकांचा सुद्धा, तर त्यासाठी सुद्धा ते म्हणतात की चल रे बाबा, तुला हे पाहिजे ना, तू घेऊन टाक, तू हा फोन घेऊन टाक, त्याच्यामध्ये तू बघ काय ते. आणि मी म्हणजे लिटरली असं बघितलेलं आहे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी की मॉलमध्ये समजा तुम्ही गेलात आणि आईवडील शॉप करतायत तर त्यांनी मुलाच्या हातामध्ये त्यांचा फोन देऊन टाकलेला असतो. मग तो कुठलाही महागातला फोन असो कसाही असो तो दिलेला असतो. आणि डेटा कनेक्शन इतकं आपलं स्वस्त झालेलं आहे की ते इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या रील्स त्या 4 आणि 5 वर्षाची मुलं बघत असतात. तर मग त्यावेळेला मुलं मागतील ते न देता आईवडिलांनी अशा वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये कसं हँडल करावं? तर आपण पेशन्सबद्दल बोलत होतो, तर हे मुलांचे पेशन्स वाढवणं किंवा मोबाईल आपण लगेचच देऊन टाकतो, तर हे आपल्या हातात आहे असं मला वाटतं. पालकांनीच या बाबतीतले नियम जर स्वतःला घालून दिले, म्हणजे मोबाईलचा टाइम एक ठरवून दिला किंवा बाहेर जाताना मोबाईल बघायचा नाही आहे, असं जर आपण आधीच मुलांना एक रूल्स ज्याला आपण म्हणतो फॅमिली रूल्स जर तसे पालकांनी घालून दिलेत मुलांना, तर मुलं मागणारच नाहीत. कारण लहानपणापासून तशी सवय त्यांना लागलेली असते. आणि पेशन्स बद्दल जे आपण बोलत होतो, जर मूल एखाद्या वेळेला एखादं चॉकलेट मागतंय तर साधारण एक 5 ते 10 मिनिटं थांबून आपण त्याला देऊ शकतो ना. म्हणजे आपण इथे नाही म्हणत नाहीये, पूर्णपणे नाही म्हणत नाहीये, फक्त आपण त्याला 5 ते 10 मिनिटं वेट करायला सांगतोय. किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर जर मूल लगेचच एखादं खेळणं किंवा आईस्क्रीम मागत असेल तर आपण मुलाला नाही न म्हणता असं सांगू शकतो की पहिले आपण शॉपिंग करून घेऊ आणि मग बाहेर पडता पडता घरी जाता जाता आपण आईस्क्रीम खाऊया. याने काय होतं की मुलांना फक्त 15-20 मिनिटं किंवा तासभर थांबायचंय, पण या तासभरातही मुलं पेशन्स शिकत असतात. पण लहान मुलांना ना असं मी बघितलंय म्हणजे की सेन्स ऑफ टाइम हा खूप स्ट्रॉंग नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लहान मुलाला आपण समजा म्हणलं की तुला 10 मिनिटं थांबायचं आहे आणि 10 मिनिटं थांबल्यावर थांबलास तर तुला मी आईस्क्रीम नक्की देईन, तर तो त्या 10 मिनिटाच्या कालामध्ये तो लिटरली 15-20 वेळा विचारेल की पण मग झाली का 10 मिनिटं, झाली का 10 मिनिटं, कारण की त्यांचा सेन्स ऑफ टाईमच नसतो. मग यासाठी आपण काय युक्ती करू शकतो? वेळ न सांगता आपण सांगू शकतो की माझं हे काम आटोपल्यानंतर आपण जाऊया, किंवा आपण इथून बाहेर पडताना मॉलमधून बाहेर पडू ना, तिथे बाहेर एक छान शॉप आहे तिथे आपण जाऊन खाऊया. म्हणजे वेळेची संकल्पना, जर मूल खूप लहान असेल तर माझाही मुलगा लहाना 3 वर्षाचा आहे, तोही मला विचारतो की आई 2 वाजले का, आई 2 वाजले का, 2 वाजता बाबा घरी येणार असतात म्हणून तो कंटिन्यू विचारत असतो आई 2 वाजले का, 2 वाजले का. तर तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे की मुलांना वेळेची संकल्पना कळत नाही जर मूल खूप लहान असेल तर त्या केसमध्ये आपण त्यांना माझं हे काम झाल्यावर तुला मी आईस्क्रीम खायला नेते किंवा अशा पद्धतीने आपण त्यांना सांगू शकतो. बरोबर. पण म्हणजे जसं कधी कधी असंही होतं की आता या आईस्क्रीमच्याच मुद्द्यावरनं समजा पुढे गेलो की जी गोष्ट द्यायची असते ती गोष्ट कदाचित त्या 1 तासाने आपण देऊ शकलो नाही, तर त्याच्यामुळे कदाचित टँट्रम होऊ शकतो, म्हणजे मुलं हट्टीपणा करू शकतात. मग जे त्यांनी मागितले ते आपण लगेच किंवा काही कालानंतर न दिल्यामुळे त्यांचा समजा टँट्रम झाला किंवा हट्टीपणा झाला, तर त्या हट्टीपणाचे जबाबदार पालकच का? हो, या हट्टीपणाला पूर्णपणे पालकच जबाबदार आहेत. पण जर आपण मुलांना प्रॉमिस केलेलं असेल की मी तुला जाता जाता देईल, तर ते प्रॉमिस आपल्याला मोडायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं.
कारण याने काय होतं, जर हे प्रॉमिस आपण त्यांना बोललोय आणि मग आपण पूर्ण करत नाहीये तर एक कुठेतरी ट्रस्ट त्यांचा पालकांबद्दलचा कमी होऊ शकतो. म्हणून जर आपण मुलांना सांगतोय तर ते करणं गरजेचं आहे. किंवा जर एखादी गोष्ट देत नाहीये तर मग त्या हट्टीपणासाठी त्यासाठी ठाम राहणं सुद्धा पालकांना गरजेचं आहे. आता जर मूल सपोज आपण मॉलमध्ये गेलो आहे आणि मुलं खूप गोंधळ घालतोय, टँट्रम करतोय, एखाद्या वस्तू मागतोय, तर या केसमध्ये पालकांनी या सिच्युएशनला, या हट्टीपणाला कसं हाताळायचं, तर यासाठी पालकांसाठी मी एक 3 ते 4 मुद्दे सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला भावनिकदृष्ट्या मेंटली एकदम स्थिर राहायचं आहे. मूल खूप हट्टीपणा करतंय, आजूबाजूचे लोक बघतायत, मग मी आता काय करू, मग मी त्याला ओरडू का किंवा एक धपाटा देऊ का, तर हे सगळे विचार बाजूला ठेवायचे आहेत. अगदी शांत राहायचं आहे. स्वतःला समजवायचं आहे की मला आरडाओरडा कुठेच करायचं नाहीये, ही सिच्युएशन मी अगदी शांतपणे हाताळू शकते. पहिला मुद्दा झाला हा की आपल्याला भावनिकदृष्ट्या स्थिर राहायचंय. दुसरा पॉइंट म्हणजे मुलाची जी काही मागणी आहे, जर तो हट्टीपणामुळे आपण ती पूर्ण करत असू तर मग त्याला ती सवय लागते पुन्हा पुन्हा मागण्याची. त्याला वाटतं मी रडलो की आई मला घेऊन देते किंवा बाबा मला घेऊन देतात, मग ती सवय कंटिन्यू होते. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेवायचंय की ती मागणी जर आपलं उत्तर नाही असेल तर आपल्याला द्यायचंच नाहीये. 100% ठाम राहायचंय, नाही द्यायचंय. पण मग तिथे आदळपट झाली, रडारड झाली तरी सुद्धा ठाम राहायचंय, असं तुम्ही म्हणताय? तरी सुद्धा ठाम राहायचंय. आणि पहिल्यांदा नाही, म्हणजे आता एकदा आज त्यांनी टँट्रम केलं, आज आपण ठाम राहिलो, उद्या टँट्रम केलं, ठाम राहिलो, 10 वेळा ठाम राहिलो आणि 11व्या वेळेस जर आपलंच मेल्टडाऊन झालं तर मग त्याला कळतं की नाही, थोडं जास्ती रडलं किंवा कुठेतरी हा माझा प्रयोग सक्सेसफुल होतो आणि आई मला घेऊन देते, म्हणून प्रत्येकच वेळेस आपल्याला ठाम राहायचंय. कमीत कमी 20 वेळा जर ही सिच्युएशन येत असेल मुलांसोबत तर ते 20ही सिच्युएशन मध्ये आपल्याला आपल्या निर्णयावरती ठाम राहायचंय. पण पुढचा मुद्दा असा येतो की मूल रडतंय, आरडाओरडा करतोय, तर त्यांच्या भावना मात्र आपल्याला जपायच्या आहेत. त्याला आपल्याला समजवायचंय की मला माहितीये तुला ती कार आवडली आहे, तुला ती ब्लू कलरची कार हवी आहे, ठीक आहे, पण ती तुला आत्ता मिळणार नाही. म्हणजे आपण त्याला पूर्णपणे नाही म्हणत नाही, आत्ता मिळणार नाही असं सांगतोय. मला हे पण कळतंय की तुला खूप वाईट वाटतंय, मी समजू शकते. म्हणजे त्याच्या भावनांना, त्याच्या इमोशन्सना आपण मान्य केलंय. मलाही खूप वाईट वाटतंय पण तुला ते आत्ता मिळणार नाही. म्हणजे इथे पालक ठाम आहेत, पालक भावनिकदृष्ट्या स्थिर आहेत. आणि दुसरी गोष्ट, मुलांच्या भावना सुद्धा मान्य केल्या जातात. जेव्हा मुलांच्या भावना पालक मान्य करतात तेव्हा मुलंही ते बघत असतं किंवा पालकांकडे बघून त्याचंही जे नर्वस सिस्टीम आहे ते शांत लवकर होतं. तर अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा मूल हट्टीपणा करतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या येतात. मुलांच्या भावनांना मान्यता देणे, आपल्या निर्णयावरती ठाम राहणे आणि आपली मेंटल स्थिती जी आहे, मेंटल कंडिशन जी आहे ती शांत ठेवणे, स्वतःला शांत ठेवणे, रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करणे. आता एक पुढचा मुद्दा असा येतो की मुलांना शिस्त लावणे. आणि पूर्वीच्या काळी कसं असायचं की आईवडिलांनी सांगितलेली गोष्ट मुलं लगेच ऐकायची, कारण की त्यांना कदाचित दुसरा ऑप्शन नसायचा. पण आज मुलांच्या समोर अँड्रॉइड टी व्ही असतो, स्मार्ट टी व्ही असतो, टॅबलेट्स असतात आणि त्याच्यावरती खरंच काही काही नवीन नवीन गोष्टी त्यांना कळत देखील असतात किंवा ती गरज पण झालेली आहे काळाची. आणि त्यावेळेला त्यांना तेच हवं असतं. तर मग तुम्ही जो मगाशी आत्ता मुद्दा सांगितलात, म्हणजे ठाम राहणं आणि ते जे मागतायत ते दरवेळेला न देणं, त्याच्यामधनं आपण मुलांना कुठेतरी बेशिस्तीकडनं शिस्तीकडे सुद्धा नेतोय का? आणि तेव्हा आपण कशी, म्हणजे काळ जसा बदलतोय तसं वेगवेगळे गॅजेट्स त्यांच्या हातामध्ये असतात, तर तिथे मग एखाद्याला वाटू शकतं की बाबा तू टी व्ही किंवा फोन आत्ता हातात घेऊ नकोस, टी व्ही बघू नकोस, फोन घेऊ नकोस. पण तो मुलगा काहीतरी बघत असतो आणि त्याला खरंच ते महत्त्वाचं असतं ते बघणं त्यावेळेला, किंवा त्याला ते त्याच्यामध्ये तो पूर्णपणे एनग्रॉस्ड असतो. तर मग अशा वेळेला त्याचा टँट्रम न होऊ देता वेळेची शिस्त लावणं किंवा ओव्हरऑल शिस्त लावणं, यासाठी पेरेंट्स काय करू शकतात? तर सगळ्यात पहिले मी इथे सांगू इच्छिते की पालकांना शिस्त लावणे म्हणजे शिक्षा देणे असं वाटतं. बऱ्याचदा असं होतं की शिक्षा आणि शिस्त या दोन्ही गोष्टींमध्ये पालक थोडे गफलत करतात. तर मला हेच सांगायचं आहे की
शिक्षा म्हणजे पनिशमेंट, म्हणजे एखादी गोष्ट फोर्सफुली मुलांकडून करून घेणं, म्हणजे मग ती रागवून असेल किंवा मारून असेल, ही झाली शिक्षा. पण शिस्त लावणं म्हणजे त्यांच्यामध्ये एक चांगली सवय रुजवणे झालं. तर ती मारून आपल्याला करता येत नाही. मारून किंवा त्यांच्यावरती ओरडून आपण त्यांना शिस्त लावू शकत नाही. किंवा मारल्याने आणि ओरडल्याने काय होतं की मूल थोडं घाबरतं आणि त्या भीतीपोटी ते काम करतं. म्हणजे भीतीपोटी टीव्ही बंद करेल किंवा भीतीपोटी अभ्यासाला बसेल. पण जर उद्या तुम्ही रागवला नाहीत तर तो अभ्यासाला बसणार नाही. म्हणजे मग त्याला त्या भीतीची किंवा त्या शिक्षेची सवय होऊन जाईल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ओरडणार नाही तोपर्यंत टीव्ही बंद होणार नाही, तोपर्यंत तो अभ्यासाला बसणार नाही. म्हणजे त्याला त्या शिक्षेची सवय झालेली असेल. पण इथे जेव्हा शिस्त आपण म्हणतो, शिस्त म्हणजे प्रेमाने मुलांना समजावून सांगणे किंवा असं तू केलं नाही तर काय कॉन्सिक्वेन्सेस होतील, काय होऊ शकतं, किंवा अभ्यास केल्याने तू कसा पुढे जाऊ शकशील किंवा तुझे तुझे मार्क्स कसे आणखी वाढू शकतील. शिस्त म्हणजे प्रेमाने मुलांना मार्गदर्शन करणे आणि शिक्षा म्हणजे रागवून घाबरवून मुलांकडून ती गोष्ट जबरदस्तीने करून घेणे. तर हा सगळ्यात पहिला मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की टीव्ही बघत बसलाय मुलगा आणि त्याच्यासाठी ते खरंच इम्पॉर्टंट आहे, तर लगेच जाऊन टीव्ही बंद करायचा नाहीये आपल्याला. लगेच जाऊन टीव्हीचं रिमोट घेतलं, जसं की आता मी किंवा घरातले कोणी मंडळी, मोठी मंडळी न्यूज बघत असतील किंवा एखादं आवडीचं सिरियल बघत असतील आणि जर आपण लगेच टीव्ही बंद केला तर त्यांना कुठेतरी वाईट वाटू शकतं, तसंच मुलांनाही वाईट वाटतं. तर अशा वेळेला आपण त्यांना एक सांगू शकतो, टाइम आउट सांगू शकतो की बेटा आता 10 मिनिटं आहेत तुझ्याकडे, पुढचे 10 मिनिटं तू बघ, मग तुला टीव्ही बंद करायचा आहे, तुझा वेळ संपत आलाय. कारण टीव्हीसाठी जसं मी मगाशी बोलले होते की आपल्याला एक वेळ त्यांना ठरवून द्यायची आहे. मुलांचं एक डेली रुटीन सेट असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा स्क्रीन टाइम पण इन्क्लूड असेल. मग त्या वेळेतच मुलांना टीव्ही बघायची सवय लागेल. अभ्यास करताना सुद्धा अभ्यासाचा टाइम एक ठरलेला असायला पाहिजे, म्हणजे मुलांचं कॉन्सन्ट्रेशनही चांगलं लागतं. तर अशा पद्धतीने आपण मुलांना शिस्त लावू शकतो. आणि जर एखादी गोष्ट मूल आपलं ऐकतच नसेल, करतच नसेल, तर अशा वेळेला पालक ती गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. म्हणजे कनेक्ट बिफोर करेक्ट ही फ्रेज मी इथे यूज करेल. जर पालक त्या मुलाशी व्यवस्थित कनेक्ट झालेला असेल तर मूल कधीही पालकाला, आईला किंवा बाबांना नाही म्हणणार नाही. त्यासाठी ते कनेक्शन पहिले बनवणं खूप गरजेचं आहे. कनेक्शन काय काय गोष्टी केल्याने बनतं, हा खूप छान विषय तुम्ही बोललात. तर कनेक्शन आईवडिलांनी मुलांबरोबर बनवण्यासाठी आजच्या नवीन काळामध्ये काय काय केलं की ते कनेक्शन बनतं. कारण की सगळेच बिझी झालेत. आईवडिलांना सुद्धा त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्यांच्या हॉबीज आहेत, त्यांचे करिअर्स आहेत, नातलग आहेत आणि इतक्या गोष्टी आहेत. मग कदाचित मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. तर मग कनेक्शन कसं वाढवावं? कनेक्शनसाठी आपण क्वालिटी टाइम मुलांना दररोज द्यायला पाहिजे. जसं 20 ते 30 मिनिटं आपल्या डेली शेड्यूलमध्ये मुलांसाठी काढलेले असायला हवेत. जर आपल्याला 2 मुलं असतील तर दोघांनाही क्वालिटी टाइम आपल्याला वेगवेगळ्या वेळेत द्यायचा आहे. म्हणजे दोघांना एकत्र घेऊन आपण खेळतोय तर तो क्वालिटी टाइम होणार नाही. तर त्यासाठी एका मुलाला 20 मिनिटं वेगळे आणि दुसऱ्या मुलाला 20 मिनिटं वेगळे असे आपण देऊ शकतो. त्यामध्ये आपण मुलांबरोबर जर आपल्याला कनेक्ट व्हायचं असेल तर त्यांच्याबरोबर त्यांच्या वयानुसार आपण गेम्स खेळू शकतो, त्याच्यामध्ये त्यांच्या आवडीनुसार. आणि त्यांच्या वयामध्ये जाऊन किंवा त्यांच्या भावनांची जपवणूक करून आपल्याला त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं लहान होऊन आपल्याला खेळावं लागेल त्यांच्याशी. त्यासाठी जसं की आपण इथे गेम्स घेऊया, याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एका गेम मध्ये काहीतरी नियम असतात, जसं चेस झालं, लुडो झालं किंवा आउटडोर गेम्स झालं. इथे काहीतरी नियम असतात आणि त्या नियमांनुसार मग मुलांना खेळावं लागतं. तर असे गेम्स न निवडता पिलो फाईट झालं, पकडापकडी झालं किंवा साधं मुलांना गुदगुल्या करणे झालं, तर अशा गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये नियम नाही आहेत, ज्या गेम्समध्ये नियम नाही आहेत, तर असे गेम्स जर आपण मुलांबरोबर खेळलो, जेव्हा मुलं अगदी लहान वयाची असतात, जसं 2, 3, 4 वर्षाची मुलं असतात, त्यांना नियम समजत नाहीत ना, मग त्यांच्यासाठी जर असे गेम्स आपण खेळलो तर ते लगेच आपल्यासोबत कनेक्ट होतात आणि मग ते आपली वाट बघतात की कधी आपण त्यांच्याबरोबर खेळणार आहोत. मी कुठेतरी असं वाचलं होतं की तुम्ही मगाशी लहान मुलांचं रुटीन कसं सेट करावं असं म्हणलात. त्यामध्ये एक महत्त्वाची वेळ ते कधी तो उठणार किंवा ती उठणार आणि कधी झोपायला पाहिजे, म्हणजे लाईट्स आउट कधी असं. तर त्यावेळेला जेव्हा संध्याकाळची वेळ येते आणि रात्रीची वेळ असते की त्या मुलाला आईवडील सांगत असतात की झोप बरं का तू, आता झाली आता वेळ, उद्याच्या शाळेची तयारी कर. तर त्यावेळेला त्याला भरपूर खेळायचा मूड आलेला असतो आणि त्यावेळेला त्याला
त्याला किंवा तिला रफ प्लेची खूप गरज असते, म्हणजे हातपाय खूप झटकावेसे वाटत असतात. मी कुठेतरी असं वाचलं होतं की त्याच्याने त्यांची नर्वस सिस्टीम झोपायच्या आधी ती कामडाऊन सुद्धा होते, आणि ती नर्वस सिस्टीम कामडाऊन करण्यासाठी त्यांना आता तू काम हो आणि शांत हो हे न सांगता तो रफ प्ले महत्त्वाचा असतो, मग ते काम होतात. असंही काही अशी त्याच्यात काही खरंच तथ्य आहे का? हो, म्हणजे मुलांचं बेड टाईम रुटीन जे तुम्ही म्हणालात, रात्रीचा जो 2-3 तासांचा वेळ आहे किंवा सकाळचा जो 2-3 तासांचा वेळ आहे, मॉर्निंग रुटीन आणि बेड टाईम रुटीन हे दोन्ही रुटीन मुलांचे सेट असणं गरजेचे आहे. म्हणजे जे आपण बायोलॉजिकल सायकल म्हणतो की या वेळेला झोपलेच पाहिजे, आणि मुलांसाठी ती झोपही तेवढीच महत्त्वाची असते की 8 ते 10 तासांची झोप मुलांना मिळणं गरजेचं असतं, जेणेकरून त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल. तर त्यासाठी त्यांचं हे रुटीन सेट असणं गरजेचं आहे. मग जसं बेड टाईम रुटीन आपण म्हणतो, तर त्यावेळेला आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये मुलांची बॅग पॅक करणे, होमवर्क करून घेणे, त्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी करणे, हे सगळ्या गोष्टी मुलं करू शकतात. त्यानंतर आंघोळ करून नाईट ड्रेस घालून देवाला प्रार्थना करून शुभम करोती म्हणून बेडवर जाणे. मग झोपताना मुलांना गोष्टी सांगणे ज्याच्यातून मुलांना काहीतरी शिकायला मिळतं. त्याचबरोबर त्यांच्याकडनं अफर्मेशन्स वाचून घेणे, जेणेकरून त्यांची एक स्वतःची प्रतिमा डेव्हलप होईल, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते रुजत जाईल. जर एखादी गोष्ट मुलं करत नसतील तर मूल झोपल्यानंतर सुद्धा आपण असं म्हणू शकतो, जर मूल खूप टीव्ही बघत असेल तर आपण झोपल्यानंतर सुद्धा त्याच्या डोक्यावर हात ठेवून आपण स्वतः सुद्धा ते अफर्मेशन्स म्हटले तरी त्याचा सुद्धा प्रभाव होतो. कारण कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मुलांचं जागृत असतं आणि त्याच्या माइंडमध्ये ते जात असतं, आपण बोललेले शब्द त्याच्या माइंडमध्ये जात असतात. तर अशा प्रकारचं हे बेड टाईम रुटीन आपण जर मुलांचं सेट केलं तर आपल्याला कठीण होत नाही. म्हणजे मुलांना आत्ताच तू झोप किंवा आता तू झोपलंच पाहिजे असं म्हणायची गरज पडत नाही, आणि ती वातावरण निर्मिती आपल्यालाच करावी लागते. एखादा छानसा मंत्र लावून दिला, म्हणजे माझ्या मुलाला सवय आहे की एक छान मंत्र जर मी मोबाईलवर किंवा अलेक्झावरती लावून दिला तर तो मंत्र ऐकता ऐकता लगेच 2 मिनिटात झोपे जातो. तर अशा प्रकारचं रुटीन एक आपल्याला सेट करायचं असतं. आणि जर एखाद्या वेळेला चुकून मुलाला झोप येत नसेल किंवा खेळायचं असेल तर आपण त्याच्यासोबत खेळून खेळून सुद्धा मुलं थकतात आणि मग लवकर झोपी जातात, तर तेही आपण करू शकतो. बरोबर. तुम्ही ॲफर्मेशन्स बद्दल बोललात, त्याच्यामुळे एक प्रश्न आला की लॉ ऑफ अट्रॅक्शन्समध्ये मोठी माणसं जी असतात ते तर ॲफर्मेशन्सबद्दल त्यांना आपण शिकवू शकतो, ते स्वतःचे ॲफर्मेशन्स बनवू शकतात. लहान मुलांना कसं शिकवावं की ॲफर्मेशन्स कसे शिकवावेत? किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अजून एक गोष्टसुद्धा येते की व्हिज्युअलायझेशन, म्हणजे तुम्ही जे मनामध्ये आणाल ते तुमचं खरं होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा तो गुकेश जो चेस चॅम्पियन झाला, वर्ल्ड चॅम्पियन झाला, त्याचा व्हिडिओ बघितला असेल तो जिंकल्यानंतर, तर त्याला विचारलं गुकेश तुला, लहान गुकेशला विचारलं तुला काय बनायचं आहे, तर त्यांनी त्यावेळेलाच ठरवून दिलं होतं की मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे चेसमध्ये. तर या ॲफर्मेशन्सचा उपयोग होऊ शकतो हे मला मान्य आहे, पण लहान मुलांना अगदी 3, 4, 5, 6 अशा वर्षाच्या मुलांना ॲफर्मेशन्स किंवा मेडिटेशन किंवा व्हिज्युअलायझेशन हे शिकवण्याची काही वेगळी प्रक्रिया आहे का? वेगळी प्रक्रिया तर नाही म्हणता येणार, पण मुलांना हे सगळं शिकवणं खूप गरजेचं आहे आणि मुलं खूप आनंदाने ह्या गोष्टी शिकतात सुद्धा. मी मध्ये मध्ये समर कॅम्प घ्यायचे लहान मुलांचे, तर तिथे मी अफर्मेशन्स मुलांना सांगायचे आणि माझे मुलंही ते रोज म्हणतात. तर मुलांसाठी आपण, मुलं जर स्वतः अफर्मेशन्स ठरवू शकत नसतील तर ॲज अ पॅरेंट आपण. तुम्ही काय अफर्मेशन दिलं होतं तुमच्या मुलांना? मी ते इंग्लिशमध्ये लिहून दिले होते मुलांना. एक 10-12 वाक्य ते आहेत आणि त्याचा एक इंस्टाग्रामवरतीचा व्हिडिओ सुद्धा आहे. त्याच्यामध्ये माझे दोन्ही मुलं आहेत, एक 9 वर्षाचा आणि एक 3 वर्षाचा, आणि दोघेही जण ते म्हणतात आणि तो व्हिडिओ एका दिवसातच खूप व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये आय एम स्ट्रॉंग, आय एम क्लेवर, आय एम इंटेलिजंट, आय एम काइंड, अशा प्रकारचे ते अफर्मेशन्स होते. तर अशी ती एक 10-12 सेंटेन्सेस, पॉझिटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण म्हणतो, ते मी त्यांना लिहून दिलेत आणि ते भिंतीवरती ते लावलेले आहेत. म्हणजे जेव्हाही मुलाला वेळ मिळतो त्याला ते दिसलं की ते त्याच्या नजरेखालून जातं, किंवा मग सकाळी उठल्यानंतर जेव्हा शाळेत निघायची तयारी सुरू असते तेव्हा मुलं म्हणतात, किंवा मग मी झोपताना त्यांना आठवण देते, मग ते झोपताना ते म्हणतात. आणि जेव्हा झोपताना मुलं ते म्हणत असतात तेव्हा एक सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांची ती
प्रोग्रामिंग होतं, त्याचबरोबर त्यांना ते वाटायला लागतं की हे सगळं खरं आहे, म्हणजे मी असं आहे, एक त्यांची स्वतःची इमेज ते तयार करत असतात. आणि हे खूप महत्वाचं आहे की मुलांसाठी त्यांची स्वतःची इमेज म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे हे त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर आपण मुलांना नेहमी सांगत असणार की तू खूप हुशार आहेस आणि तू प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतो, तू कुठलंही चुकीचं काम करत नाहीस, असं जर आपण त्याला सांगत असणार आणि शाळेत जाऊन जर त्याला कोणी म्हटलं की तू हे काम करू शकत नाहीस, किंवा इव्हन टीचरनी जरी त्याला म्हटलं की हे तुझ्याकडनं होणार नाही, पण त्याच्या माइंडमध्ये कुठेतरी मी हे करू शकतो, कारण त्यांनी रोज त्याच्या माइंडला ब्रेनला सांगितलं असतं की मी करू शकतो. त्यामुळे तो तिथे नाही म्हणणार नाही, तो हेच म्हणेल की नाही मॅम मी करू शकतो, म्हणजे पॉझिटिव्हिटी तिथे टिकून राहील. त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशनचं जे आपण म्हटलोय तर ते मी सुद्धा व्हिज्युअलायझेशन करत असते. म्हणजे पुस्तक लिहिण्याआधी मी स्वतःला व्हिज्युअलाइज केलं होतं की मी एक ऑथर बनले आहे, असं अशा पद्धतीचं. आणि माझा मुलगा सुद्धा ते करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप फायदा होतो. तर ऑलिम्पियाडच्या वेगवेगळ्या एक्झाम्स झाल्या किंवा आपल्या पालकांना वाटत असतं की मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव मिळवलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये मेडल मिळालं पाहिजे, तर जेव्हा मुलं हे व्हिज्युअलाइज करतात ना तेव्हा ते कुठेतरी प्रत्यक्षात पण आणतात. माझा मुलगा जो आहे तो अभ्यासात तर खूप हुशार होताच, पण मला त्याला फिजिकली स्ट्रॉंग करायचं होतं की कोणी मारलं तर मग तो रडत घरी यायचा, त्यांच्यावरती उलटून त्यांना मारायचा नाही. मग त्याच्या बाबांना मला वाटायचं की हा रडत रडत घरी येतो, सांगतो, पण हा काहीच प्रतिक्रिया देत नाही किंवा त्यांना नाही म्हणत नाही असं करण्यासाठी. मग आम्ही ठरवलं की नाही, फिजिकली सुद्धा याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, सेल्फ डिफेन्स याला शिकवणं गरजेचं आहे. मग तेव्हापासून आम्ही त्याला मार्शल आर्टला टाकलं आणि तिथे मग आता तो तायकांडो खूप छान पद्धतीने मागच्या 3 वर्षांपासून तो ते शिकतोय. आणि दरवर्षी असं व्हायचं की त्याचा चान्स जायचा आणि त्याला गोल्ड मेडल नाही मिळायचं. यावर्षी असं झालं की तो गोल्ड मेडल त्यांनी आणलं, तर तिथे पण कुठेतरी त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये फिक्स केलेलं होतं, व्हिज्युअलायझेशन त्यांनी केलेलं होतं की मला गोल्ड मेडल मिळणार आहे, मला मिळालंय म्हणून. तर ते खरं झालं आणि तो जातानाच मला सांगून गेला की आई यावेळेस गोल्ड मेडल नक्की आहे. आणि त्यांनी ते खरंच आणलं. तेव्हा म्हणजे माझाच विश्वास बसला नाही की जो मुलगा अभ्यासात सगळ्या बाबतीत म्हणजे प्रत्येक ऑलिम्पियाडमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळतं, 7-8 एक्झाम्स तो देतो, असं नाही की फक्त मॅथ्सची द्यायची आहे. मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश हे 3 सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत, तर याच 3 सब्जेक्टची आपण एक्झाम दिली पाहिजे. जनरल नॉलेज झालं, सायबर ऑलिम्पियाड झालं, प्रत्येक एक्झामला तो नाही म्हणतच नाही. म्हणजे इव्हन आम्हाला त्याला म्हणावं लागतं की बेटा बस कर, म्हणजे त्याच्या हातातलं पुस्तक काढणं आम्हाला कठीण जातं, अशी परिस्थिती आमच्याकडे आहे. म्हणजे आमचे पॅरेंटिंगचे प्रॉब्लेम्स थोडेसे वेगळे आहेत. त्याला सांगावं लागतं गाडीत प्रवास करताना, गाडी हलत असते, पुस्तक घेऊ नको, तरी तो पुस्तक सोबत घेतो आणि पूर्ण प्रवासामध्ये तो ते वाचत बसतो. म्हणजे अशी कंडिशन पण येऊ शकते. तर आपल्यालाच मुलांना ह्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं काही शाळांमध्ये हे करून घेतात. व्हिज्युअलायझेशन माझ्या मुलाच्या शाळेमध्ये अगदी 3 वर्षाचा आहे मुलगा, त्यांच्या शाळेमध्ये पण हे करून घेतलं जातं. किती छान. आता तुम्ही जसं मगाशी म्हणालात ना की तुमचा मुलगा ऑलिम्पियाड करतो, मार्शल आर्ट्स करतो आणि अनेक गोष्टी करतात, आणि तसंच आई वडिलांच्या मनामध्ये आजकाल किंवा नेहमीप्रमाणेच असतं की आपल्या मुलांनी अभ्यासात छान असावं, स्पोर्ट्समध्ये छान असावं, हॉबीज पण करवायच्या असतात. आणि खरं सांगू तर आजचं जग ना बदलतं आहे. म्हणजे AI आलं आहे, करिअर्सचे नवीन पर्याय आलेले आहेत. म्हणजे जी करिअर्स कदाचित आधी नव्हतेच ते करिअर्स आता नव्याने समोर आलेले आहेत. आणि मुलं इन जनरल लहान वयामध्येच आधीच्या जनरेशन्सपेक्षा जास्ती करायचा प्रयत्न करत आहेत. कुठेतरी पालक म्हणून आपण मुलांवरती अनड्यू प्रेशर टाकतोय का की तुला अभ्यासात पण छानच झालं पाहिजे, तुला एक स्पोर्टमध्ये खूपच छान झालं पाहिजे, तुला ही एक अमुक वस्तू केलीच पाहिजे, तुला एक तमुक ॲक्टिव्हिटीमध्ये तुला छानच मिळालं पाहिजे. कुठेतरी याचा प्रेशर त्या मुलांवर येत आहे का? आणि मग समजा आपण ॲफर्मेशन्समध्ये निगेटिव्ह असं समजा बघायचा विचार केला की आपण ॲफर्मेशन्स करून घेतोय, व्हिज्युअलायझेशन्स करून घेतोय, आपण त्यांना शिस्त लावतोय, पण त्यांच्यावर आपण प्रेशर पण टाकतोय, तर मग कुठेतरी ती खिचडी होईल का त्यांच्या मनामध्ये? अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन हे मुलांना एक त्यांचं मन शांत ठेवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा त्यांना जे यश मिळवायचं आहे, त्यांना त्यांचे जे स्वप्न पूर्ण करायचे आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. आणि
जे ॲज अ पालक म्हणून आपल्याला वाटत असतं की माझा मुलगा सोशलीसुद्धा चांगलाच असला पाहिजे, सोशलीसुद्धा त्यांनी छान काम केलं पाहिजे, त्याचबरोबर अभ्यासातसुद्धा तो 90% वरती त्याला मार्क्स मिळाले पाहिजे किंवा फर्स्टच असला पाहिजे, त्याचबरोबर स्पोर्ट्समध्ये सुद्धा त्याला मेडल मिळालंच पाहिजे. तर ह्या आपल्या एक्सेसिव्ह अपेक्षा झाल्यात, म्हणजे जास्तीच्या अपेक्षा झाल्यात. ह्या ॲज अ पालक म्हणून आपल्या अपेक्षांना कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रत्येक मूल हे युनिक असतं. जर जसं इथे एक्झाम्पल द्यायचं झालं, जर प्रत्येकच फूल बागेतलं सारखं असेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा असतो, प्रत्येक फुलाचा गंध वेगळा असतो, त्याचबरोबर त्याची फुलण्याची वेळसुद्धा वेगळी असते. त्याचप्रमाणे प्रत्येक मूलसुद्धा वेगळं आहे. एखादं मूल जर अभ्यासात हुशार असेल आणि तर एखादं मूल चित्रकलेत हुशार असू शकतं, एखाद्या मुलाला गायनाची आवड असू शकते. तर माझं इथे पालकांना हेच म्हणणं आहे की जी आवड मुलांना आहे त्या आवडीनुसार आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये त्यांनी पुढे असावं असा विचार न करता ज्या गोष्टीमध्ये त्याचा इंटरेस्ट आहे, जी गोष्ट त्याला करायला आवडते त्या गोष्टीसाठी आपण मुलांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर आहेत. त्यांचं शिक्षणामध्ये ते कमी होते, पण त्यांनी आता भारताचं नाव आपलं रोशन केलं आहे. क्रिकेटर म्हणून ते फेमस आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे जर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना म्हटलं असतं की तू अभ्यास कर, ग्रॅज्युएशन कंप्लीट कर, क्रिकेट खेळणं बंद कर, तर काय झालं असतं? तर सचिन मिळाला नसता, आपल्याला सचिन मिळाला नसता. त्याचबरोबर तुम्हाला थॉमस एल्वा एडिसनची गोष्ट माहिती असेल. त्यांना मी थोडक्यात इथे सांगू इच्छिते कारण ती खूप महत्त्वाची आहे. तर झालं असं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी विजेचा शोध लावला, पण त्यांना लहान वयातच म्हणजे 8-9 वर्षाचे असताना त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळी शाळेतून एक लेटर त्यांच्या आईंना शाळेत बोलवण्यात आलं आणि एक लेटर त्यांना लिहून त्यांच्या हाती देण्यात आलं. ते लेटर त्यांच्या आईंनी घरी येऊन एका पेटीमध्ये बंद करून ठेवून दिलं. एडिसनने विचारलं की काय झालं आई? तर त्याच्या आईला हे माहिती होतं की माझ्या शाळेतून जे सांगितलंय की तुमचा मुलगा शाळेयोग्य नाहीये, शाळेसाठी लायक नाहीये, त्याला काहीही येत नाही असं त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं. पण त्यांच्या आईंनी काय सांगितलं, बेटा शाळेचं म्हणणं आहे की तू खूप हुशार आहेस आणि तुझ्या एज्युकेशनला मॅच होणारे शिक्षक आमच्याकडे नाही आहेत, म्हणजे शाळा तेवढी कॅपेबल नसल्यामुळे तुझी शाळा मी घरीच तयार तुला करून देणार आहे. म्हणजे त्यांना हे सांगण्यात नाही आलं की तू कॅपेबल नाही आहेस, त्यांना हे सांगण्यात आलं की तुझी कॅपॅसिटी खूप जास्त आहे, पण शाळा तेवढी प्रगत नसल्यामुळे तुला घरीच मी शाळा तयार करून देते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे इथे त्यांनी मुलाला प्रोत्साहन दिलं, त्याचं कुठेच खच्चीकरण होऊ दिलं नाही. आणि मग कालांतराने त्यांनी विजेचा शोध लावला. त्यामुळेच आज जग एवढं सुंदर झालंय. म्हणजे सगळ्या गोष्टी, सोयीस्कर गोष्टी आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत आहेत. अशीच एक गोष्ट मी वाचली होती आणि ती एकांनी लिहिलं होतं की जेव्हा मी लहान होतो, त्यांचं नाव मला आत्ता आठवत नाही, जेव्हा मी लहान होतो आणि शाळेमध्ये असंच जातो तर शाळेमधल्या सगळ्या टीचर्स मला म्हणायचे की घरच्यांना बोलवायचे, पालकांना बोलवायचे आणि सांगायचे हा काय अभ्यास करत नाही, याला या शाळेमध्ये ठेवू पण नका आणि आमच्या शाळेमध्ये याच्यासाठी जागाच नाही. तर त्यांनी लिहिलं होतं की माझ्या आईवडिलांनी कधी हार मानली नाही. माझे वडील दरवेळेला जेव्हा शाळेतले टीचर्स असं म्हणायचे तेव्हा माझा हात धरून घेऊन दुसऱ्या शाळेत न्यायचे. मग दुसऱ्या शाळेत तसंच झालं की ते परत हार नाही मानायचे, मग तिसऱ्या ॲक्टिव्हिटीला न्यायचे आणि असं करत करत तो माणूस खूप मोठा उद्योजक किंवा असं काहीतरी झाला होता. तर याच्यामधनं एकच जाणीव झाली की आपण जे बोलतो आणि आपण जे मुलांच्या मनामध्ये जे ॲफर्मेशन्स सांगतो किंवा जे विचार आपण रुजवत असतो त्याचा किती दूरपर्यंत त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे कदाचित त्यासाठीच म्हणत असतील की वर्ड्स दॅट यू से म्हणजे दे आर लाईक अ स्पेलिंग, म्हणजे दे आर लाईक अ स्पेल, म्हणजे ते जे तुम्ही बोलता ते कदाचित खरं होऊ शकतं. म्हणजे जसं थॉमस अल्वा एडिसनच्या आईनी समजा बिलीव्ह केलं असतं टीचर्स बोलतात ते, तर आज विजेची निर्मिती कदाचित ते करूच शकले नसते. बरोबर. मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिले तर मुलांना लहानपणीच अभ्यासाची आवड निर्माण करणं गरजेचं आहे. बरेच पालक म्हणत असतात की मॅम सगळं काही करतो पण अभ्यासाला बसवलं ना की 10 मिनिटं सुद्धा तो बसू शकत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशनच नाही असं पालक सांगत असतात. पण खरंच कॉन्सन्ट्रेशन नसतं का मुलांचं? तर तसं नाही आहे.
जेव्हा एखादी क्रिकेटची मॅच मुलगा बघतो किंवा एखादा कार्टून टीव्हीवरती मुलगा बघतो तेव्हा अगदी मन लावून तो बघत असतो. म्हणजे तेव्हा आपण त्याला आवाज जरी दिला तरी तो त्याच्या कानाबाहेर जातो आणि तो आपल्याकडे वळून सुद्धा बघत नाही. एवढी एकाग्रता त्याची टीव्ही बघण्यासाठी झालेली असते. म्हणजे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन हे मुलामध्ये आहे, पण फक्त ते अभ्यास करतानाच नाहीये, फक्त अभ्यास करतानाच ते कुठेतरी कमी पडतंय असं पालकांना जाणवतं. तर मला हेच सांगायचंय की कॉन्सन्ट्रेशन असतं मुलांचं, पण इंटरेस्ट असणं जास्त गरजेचं आहे अभ्यासासाठी. जर मुलाला इंटरेस्ट असेल, त्या गोष्टीची आवड असेल, तर तो मुलगा ती गोष्ट करेल. तर लहानपणापासून जर आपण तशी वातावरण निर्मिती घरात तयार केली, जसं की एक स्टडी टेबल आहे, स्टडी कॉर्नर आहे, तिथे सगळं अभ्यासाचं साहित्य आपण मुलाला दिलं आणि एक त्याचा पर्टिक्युलर टाइम सेट केला आणि त्याला अगदी 3-4 वर्षाचा असतानापासून तिथे 10 मिनिटं घेऊन बसलो, त्याला त्या गोष्टीची सवय होते. जसं आपल्याला घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करूनच आपण बाहेर पडतो किंवा संध्याकाळी आल्यानंतर शुभम करोती म्हणतो, तसंच हे रुटीन मध्ये असायला पाहिजे अभ्यास करणं. मग तो दिवस कुठलाही असो, म्हणजे आता संध्याकाळचे 6 वाजलेत का, मग माझी अभ्यासाची वेळ झाली हे मुलांच्या माइंडला कळतं आणि मग मुलं अभ्यासाला बसतात. आणि अभ्यास करताना पालकांनी सुरुवातीला त्यांच्याबरोबर बसणे, त्यांना काय कुठे समजत नाहीये यासाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. बरेच पालक काय करतात की छडी घेऊन बसतात, तुला हे यायलाच पाहिजे किंवा पाठांतरावरती भर देतात. तर तसं न करता मुलाला जर तो विषय समजत असेल तर त्याला इंटरेस्ट येईल आणि इंटरेस्ट आला तर मुलगा अभ्यास नक्की करेल. तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्यात. म्हणजे घरी प्रत्येकाच्या घरी योग्य गोष्टीसाठी योग्य जागा मुलांसाठी करणं खूप गरजेचं आहे. की तुझं अभ्यासाची वेळ ही स्टडी टेबलच्या आसपास, शुभंकरोती म्हणायचं असेल तर देवाच्या समोर, जेवायचं असेल तर डायनिंग टेबलच्या आसपास. कारण की आज टी व्ही या गोष्टीमुळे, म्हणजे मगाशी तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेशन म्हणालात की कॉन्सन्ट्रेशन असतं असं तुम्ही म्हणालात, तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की लहान मुलांची सुद्धा जे टी व्ही चॅनल्स आजकाल आहेत तिथे कॉन्सन्ट्रेशनने ते बघत असतात, पण कुठेतरी असं वाटतं की त्या टी व्हीवर झालेली ॲनिमेटेड फिल्म किंवा जे कॅरेक्टर्स असतात त्यामध्ये ते ओढून जात असतात, म्हणून ते कॉन्सन्ट्रेशन असतं. पण तेच कॉन्सन्ट्रेशन असं वाटतं की जेव्हा अवघड गोष्ट करायची असते किंवा एखादा मॅथ्सचं सम सॉल्व्ह करायचं असतं, एखादं पुस्तक वाचायचं असतं किंवा हात जोडून एखादा श्लोक म्हणायचा असतो, तेच कॉन्सन्ट्रेशन इथे येत नसतं. कारण की इथे डोकं लावून ते काहीतरी करायचं असतं. आणि जेव्हा टी व्ही चालू असतो तेव्हा तुम्ही टी व्हीमध्ये खेचले जात असता. तर मग लहान मुलांना टी व्ही टाईम ज्याला आपण म्हणतो तो कसा द्यावा आणि लहान मुलांनी टी व्हीवरती काय बघावं किंवा काय बघू नये याच्यावरती नियंत्रण कसं ठेवावं, जेणेकरून जेव्हा थोड्याशा मुश्किल गोष्टी त्यांच्यासमोर येतील, आव्हानात्मक गोष्टी येतील, ते त्या करू शकतील, तिथे त्यांचं खरं कॉन्सन्ट्रेशनची टेस्ट होईल. जेव्हा आपण टी व्ही मुलांना लावून देतो किंवा मोबाईल किंवा स्क्रीन त्यांच्या समोर असते तेव्हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कंटेंट खूप महत्त्वाचं आहे. ते काय बघतायत. जेव्हा लहान मूल एखादा कार्टून बघत असतं तेव्हा वेगवेगळे कलर्स त्यांच्या डोळ्यासमोरून स्क्रीनवरून कार्टूनमध्ये ते दिसत असतात त्यांना, त्याच्यामुळे त्यांना ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि ते अट्रॅक्शन त्यांच्या डोळ्यांमध्ये फिक्स होतं आणि मग त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार होतो. पण कंटिन्यू ती स्क्रीन चेंज होत असते, कंटिन्यू ते चित्र बदलत जातं, त्यामुळे ते एक मन लावून ते बघत असतात. तर इथे त्यांचं कंटेंट काय आहे किंवा ते एज्युकेशनली त्यांच्यासाठी योग्य आहे का, किंवा की उगाच काहीतरी बघतायत ते मुलं ज्याच्यातून त्यांना काहीच मिळणार नाहीये, तर याच्याकडे पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जे काही आपण बघतोय त्यातून मूल काही खरंच शिकतंय का. जसं माझा मुलगा, आता मलाही माहिती नाही, ते 7 चक्रास वगैरे जे असतात ते तो टीव्हीवर लावून बसतो, ते बघतो, ते डॉट्स टीव्हीवरती येतात ग्रीन कलरचे, मग त्याच्याकडे कंटिन्यू तो ते बघत बसतो. यानी म्हणजे असं नाहीये की टीव्ही मोबाईलचा हा दुरुपयोगच आपण मुलं करतात, याचा सदुपयोगही आपण करून घेऊ शकतो. बरोबर. काही काही चांगल्या मूवीज सुद्धा येतात, शॉर्ट मूवीज येतात, शॉर्ट फिल्म्स येतात, ज्याच्यातून मुलं काहीतरी प्रेरणा घेऊ शकतात. तर अशा गोष्टी जर आपण मुलांना त्यांच्यासोबत बसून दाखवल्यात तर मुलं नक्कीच त्यातूनही काहीतरी शिकू शकतात. पण आधी सांगितल्याप्रमाणे टीव्हीचा टाइम हा ठरलेला असला पाहिजे. त्यांच्या दैनंदिन रुटीनमध्ये तो टाइम ठरलेला असावा. म्हणजे मग टीव्हीसाठीचे जे भांडणं घरामध्ये होतात की नाही आता बस कर, मग आई ओरडते, मग मुलगा चिडतो, मग ह्या ज्या काही घटना घडतात त्या होणार नाहीत, जेणेकरून तो एक पर्टिक्युलर टाइम त्यांचा ठरलेला असेल. कुठेतरी म्हणजे असं वाटतंय की
TV हा आपल्याला सोडून आजच्या जगामध्ये चालणारच नाही. म्हणजे TV त्यांना TV त्या मुलांचा संबंध किंवा टॅबलेटशी संबंध किंवा इंटरनेटशी संबंध हा कंटिन्युअस येतच राहील. पण कदाचित इथे सुद्धा पालकांनी मुलांना TV वर काय बघावं याचं कोचिंग करणं गरजेचं आहे का? म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या मुलाला फुटबॉलमध्ये इंटरेस्ट असेल, पण पालकाला फुटबॉलमध्ये इंटरेस्ट तेवढा नसेल, तर त्या मुलांनी फुटबॉल छान खेळावं म्हणून फुटबॉलचा एखादा गेम दोघांनी मिळून बसून 15-20 मिनटं आवड लागेच तोवर बघत राहावं. कारण की मुलाला तर आवड असतेच, पण पालक तिथे बसल्यामुळे ॲटलिस्ट ते एक रुटीन सेट होतं की बाबा तू TV वर काय बघतोयस, तू फुटबॉल बघतोयस, ज्याच्याने त्याचा गेम पण इम्प्रूव्ह होईल आणि तो योग्य ते बघेल सुद्धा. किंवा चेसचा इंटरेस्ट असेल तर चेसचे एखादे जे मूव्सचे काही छोटे छोटे छान छान व्हिडिओज असतात ते बघायचे. पण त्या पालकांनी सुद्धा तेवढाच आपल्या मुलाच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट घेऊन तिथे बसून केलं तर मग ती पण एक डिसिप्लिन लागू शकतं ना, की त्या मुलांनी काय बघावं TV वर. आणि मग मे बी जेव्हा आपण मगाचा तो मुद्दा बघितला की तुम्ही मॉलमध्ये गेलात आणि 5-10 मिनटं फोन हातामध्ये दिलाय, तर तेव्हा तो आपसुकच इंट्युइटिव्हली ऑटोमॅटिकली तो मुलगा त्याच्यात ज्याची वाढ होणार आहे तेच ते बघायला लागेल. असं ही थॉट प्रोसेस बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर आहे. पालकांनीही इंटरेस्ट घेणं महत्वाचं आहे. इव्हन मी तर म्हणेल की पालकांनी याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे की माझ्या वयाचं जे म्हणजे त्यांचं जे मूल आहे, जर 3 वर्षाचं मूल असेल, 10 वर्षाचं मूल असेल, तर त्यांनी काय बघायला पाहिजे. याच्यासाठी इंस्टाग्रामवरती बरेचसे असे रील्स येतात की मुलांनी काय बघावं. जसं की टेडेक्सचे जे स्पीकर्स असतात त्याच्यासाठी कम्युनिकेशन झालं, म्हणजे जेणेकरून मुलांना कम्युनिकेशन कसं असावं हे कळेल. असे बरेचसे स्पीच असतात किंवा काही शॉर्ट मूव्हीज असतात. पालकांनी जर याचा अभ्यास केला आणि मग मुलांना सांगितलं आपण आज हे बघूया, तर मूल पण इंटरेस्ट दाखवतं त्यासाठी. आणि ते बघताना जर आपण मुलांसोबत कम्युनिकेशन करत असो की तुला याच्यामध्ये काय आवडलं, की हा जो प्रोग्राम आपण आता बघितला यापासून तुला काय शिकायला मिळालं, असं जर कम्युनिकेशन पालकांचं होत असेल तर म्हणजे पालकांनी इंटरेस्ट दाखवणं हे अगदीच बरोबर आहे. बरोबर. तर यातून मुलं आणखी नवीन नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतात. आजच्या जगामध्ये लहान मुलांना कम्युनिकेट छान करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे एक पर्सनल एक्झाम्पल म्हणून सांगतो, माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला आपण नेहमी बाकीचे पालक सांगतात तसं मी त्याला सांगितलं होतं की डोंट टॉक टू स्ट्रेंजर्सशी बोलू नको. पण ते त्याच्या मनामध्ये इतकं घर करून गेलं की नंतर जेव्हा नोन लोक किंवा जे लोक त्याच्यासाठी स्ट्रेंजर्स आहेत पण ती लोक नोन आहेत, अशा लोकांशी सुद्धा जेव्हा बोलण्याची वेळ आली तेव्हा तो बोलायला कुठेतरी म्हणजे बोलू की नको असं ते होत होतं. हा तर एक मुद्दा झाला. पण कम्युनिकेशन चांगलं व्हावं किंवा पब्लिक स्पीकिंग चांगलं व्हावं याच्यासाठी काही छोटेसे उपाय आहेत का? याची सुरुवात आपण घरापासूनच करू शकतो. म्हणजे जसं आपण भाषा वापरतो ती भाषा मुलं आत्मसात करतात. जी मातृभाषा आपण बोलतो ती भाषा मुलं शिकायला लागतात. आता माझ्या घरातलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्या हॉस्पिटलमध्ये खाली जो स्टाफ आहे त्यांच्याबरोबर जेव्हा माझा मुलगा जास्त वेळ घालवायचा तेव्हा त्यांचे शब्द तो वरती घेऊन यायचा. घरी आल्यानंतर ते शब्द तो वापरायचा. म्हणजे ज्या कंडिशनमध्ये ज्या एन्व्हायरमेंटमध्ये मुलं वाढतात त्या गोष्टी आपसुकच ते अब्झॉर्ब करत असतात. मुलं एक स्पॉन्ज सारखं असतं असं आपण म्हणतो. आणि ते त्यांना कसं बोलायचं हे शिकवावं लागत नाही, आपल्याकडे बघूनच ते शिकतात. आपल्याकडे आलेल्या मेडला जर आपण आदरपूर्वक त्यांच्याशी बोलत असू तर ते पण आदरपूर्वकच बोलतील. बरोबर. म्हणजे आपण जर त्यांना रिस्पेक्ट देत असो तेही रिस्पेक्ट देतील. आपण बोलताना शब्द व्यवस्थित उच्चारत असो तेही त्यांचा उच्चार तसंच. बऱ्याचदा काय होतं की मूल लहान आहे म्हणून आपण त्यांच्यासोबत तोत्र बोलायला सुरुवात करतो. म्हणजे आपल्याला एक ते नवीन किंवा काहीतरी असं छान वाटतं म्हणून आपण ते करतो. पण मग मूल सुद्धा मग ते शब्द तसंच उच्चारायला लागतं. तर यासाठी आपण स्पष्ट बोलणे किंवा मुलांना हे सांगणे, मुलांशी बोलताना त्यांचा हातात हात घेऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे, म्हणजे त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढतो. त्यांनाही कळतं की बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातलं जे काही आपल्याला सांगायचं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. किंवा मूल जेव्हा लहान असतं तेव्हा अगदीच 3-4 वर्षाचं असतं आणि आपली हाईट असते 5-6 फुटाची, तेव्हा मुलाला बऱ्याचदा वडिलांकडे वर मान करून बोलावं लागतं. मग एखादी गोष्ट जेव्हा पालक मुलांना समजवत आहेत तर त्यावेळेस खाली बसून किंवा गुडघ्यांवरती बसून सुद्धा आपण मुलांशी बोलू शकतो, जेणेकरून आपल्या मनातलं त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं. बरोबर. त्याचबरोबर एक निगेटिव्ह वाक्य आपण बऱ्याचदा घरामध्ये बोलत असतो. म्हणजे आपण सतत मुलांना हे करू नको ते करू नको किंवा
सतत सूचना आपण मुलांना देत असतो. असं करायचं नाही, शाळेतून आल्याबरोबर लगेच कपडे चेंज कर, हातपाय धुवून फ्रेश होऊ नये, शू रॅकमध्ये ठेव, कंटिन्यू आपण मुलांना सूचना करत असतो. किंवा सोफ्यावर उड्या मारू नकोस, घरात खेळू नकोस, धावू नकोस. म्हणजे नाही हा शब्द आपल्या बोलण्यामध्ये खूप जास्त वेळा येतो. तर हा शब्द वापरणं आपल्याला कुठेतरी कमी करायचं आहे. प्रत्येक सेंटेन्सला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सोफ्यावर उड्या मारू नकोस याऐवजी आपण म्हणू शकतो की सोफ्यावरती तू बसू शकतोस, किंवा तू खाली उड्या मार. इथे नाही हा शब्द आलेला नाही. भिंतीवर चित्र काढू नकोस असं न म्हणता पाटी आणि पेन्सिल घे, किंवा तुझं ड्रॉइंगचं बुक घे आणि क्रेयॉन्स घे असं सांगून मग आपण त्याला ती गोष्ट काय करायची हे आपण त्यांना जेव्हा सांगतो. किंवा खेळू नकोस म्हणायच्या ऐवजी खाली नेऊन त्याच्याशी खेळावं 10-15 मिनिटं असंही होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये करता येतं आणि त्यांना ते करण्यासाठी प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे. आणि कधी सेंटेन्स किंवा कधी कृती असं दोन्हीची सांगड घालत घालत पुढे कदाचित जावं लागेल. आपण काय करतो की आपण मुलांना नाही म्हणतो की असं करू नकोस, पण काय करायला पाहिजे हे आपण त्यांना सांगत नाही. म्हणजे सोफ्यावर उड्या मारू नकोस हे आपण त्यांना सांगितलं, पण मग त्याच्याऐवजी रिप्लेसमेंट काय करायला पाहिजे हे त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचतच नाही. हा खूप छान मुद्दा आहे, कारण की आणि त्यांच्या डोक्यापर्यंत तो न पोचण्याचं कारण कदाचित असं मला वाटतंय की लहान मुलं ना नव्यानी प्रत्येक गोष्ट बघत असतात आणि एक्सपिरियन्स करत असतात. आणि त्यावेळेला समजा पालकांनी पेशन्स दाखवलाच नाही किंवा पालकांनी ॲझम्पशन्स करून केलं की अरे तुला एवढं कळत नाही का, याच्यावर सोफ्यावर खेळू नको, खाली उडी मार, पण त्याला ते माहितीच नसेल, त्यांचं ब्रेन ते प्रोग्रामच झालं नसेल तर ते करू शकणार नाहीत, कारण की त्यांनी नव्याने ती पहिली गोष्ट बघितली असते. आणि इथे जर सरळ आपण मुलांना सांगितलं की तुला उडी मारायची आहे ना, मग खाली उडी मार, बरोबर, मग त्याला कळतं की अरे बाबा मला खाली उतरायचंय आणि खाली मला उड्या मारायला परमिशन आहे. म्हणजे त्याप्रमाणे काय करायचंय हे त्यांना सांगणं जास्त गरजेचं आहे. मॅडम, शहरीकरण झाल्यामुळे जुन्या काही गोष्टींचा विसर पडतोय. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण पाठ्यपुस्तकाची पूजा करायचो, किंवा आपल्या पुस्तकांची पूजा करायचो, आपल्या वह्यांची पूजा करायचो, किंवा नरक चतुर्दशीला सकाळी आई आजी तेल लावून छान आंघोळ घालायची, किंवा संस्कार वर्ग सुद्धा होते त्यावेळेला, आणि श्लोक तिथे मनाचे श्लोक शिकवले जायचे, शुभं करोती शिकवलं जायचं, आणि तिथेच कधी कधी बऱ्याच गोष्टी आपसूक ते रुटीनमध्ये बसायच्या. पण आपण एपिसोडच्या सुरुवातीला जसं म्हणालो की जग बदललंय, म्हणजे काय लोक आता वेगवेगळ्या देशांमध्ये शिकायला गेली आहेत किंवा काही गोष्टी करायला गेली आहेत. तर नवीन आणि जुन्याची सांगड कशी घालावी, म्हणजे जरी जग प्रगल्भ होत चाललाय आणि नवीन गोष्टी तुम्ही ऑटोमॅटिकली ॲडॉप्ट करताय, पण जुन्या संस्कृतीचा वारसा जो गरजेचा आहे तो आपण जोपासतच पुढे जाऊ, कारण की त्याचाही खूप महत्त्व आहे. म्हणजे जसं शुभं करोती जसं आपण श्लोक म्हणतो, तसं गायत्री मंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या 7 चक्रांवर त्याचा उपयोग होत असतो. असे अनेक जेव्हा आपण चांगले सुविचार म्हणतो, मनाचे श्लोक म्हणतो, ते आपण बिलीव्ह करत असतो. म्हणजे तोही एक ॲफर्मेशन्सचाच प्रकार झाला. किंवा दसऱ्याला आपण त्या पाठ्यपुस्तकाची पूजा करत असतो तेव्हा आपण कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करत असतो. किंवा दसऱ्याला ती एक गोष्ट ऐकत असतो नरकासुराची, तेव्हा कुठेतरी आपण पण करेज, व्हेलर अशा पण क्वालिटी शिकत असतो. तर मग इथून पुढे जाताना नव्या आणि जुन्याची सांगड घालत घालत लहान मुलांना कसं वाढवावं? आपण जसं एपिसोडच्या सुरुवातीला बोललो होतो की आत्ताचं जग बदललंय, तर ते खरंच बदलत चाललंय आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्याकडे पण दिसून येतोय. पण हे मला असं वाटतं की जर आपल्याला आपली संस्कृती जपायची असेल तर पालकांनी जाणीवपूर्वक त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे. कारण मुलांना जुन्या गोष्टी, त्यांचं महत्त्व काय होतं ते माहिती नाही आहे. त्यामुळे जर पालकांनी प्रत्येक सणाला त्या सणाचं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं, फक्त आपण त्यांना सांगितलं की हे असं करायचंय, तसं सांगून जमणार नाही. कारण मुलं प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांचं उत्तर देणं, त्याच्यासाठी रेडी राहणं हे पालकांचं कर्तव्य आहे. त्यांना त्याचं कारण, त्या पाठीमागचं कारण काय होतं हे जर आपण त्यांना समजावून सांगितलं तर मुलं ते करायला लागतील. म्हणजे एक ती रुटीन, एक सवय त्यांच्या अंगीकारल्या जाईल असं म्हणू शकतो. किंवा रोज रात्री झोपताना जर आपण मुलांना एखादी गोष्ट सांगत असू, मॉरल स्टोरीज झाल्या किंवा भगवद्गीतेशी रिलेटेड झालं, रामायणाशी रिलेटेड झालं, ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीला जोडून आहेत तशा जर गोष्टी आपण मुलांना, मायथॉलॉजिकल स्टोरीज जर आपण त्यांना सांगत असू तर त्यांना बऱ्याच गोष्टीचं ज्ञान राहतं आणि मग त्या गोष्टीमध्ये ते इंटरेस्ट दाखवतात, आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न करतात आणि मग नंतर आपल्यालाच येऊन सांगतात. हे माझ्याच बाबतीत घडलंय. म्हणजे मलाच बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, माझा मुलगा येऊन सांगतोय तुला माहिती का हे असं असं कशामुळे आहे. बरोबर. कारण मुलंच इंटरेस्ट घेऊन मग त्या गोष्टी
वाचायला लागतं. बरोबर. तर यासाठी पालकांनीच त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली संस्कृती आपण जपली तर मुलं जपतील. आणि परत एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही तो सांगितलात की जेव्हा म्हणजे असं लक्षात येतं आहे की मूल जन्माला घालणं खरंच सोपं आहे, पण मुलाचं संगोपन करणं आणि त्याला सर्वांगीण विकास त्याचा ध्यानात घेऊन त्याला मोठं करणं किती अवघड नाही, पण त्याच्यामध्ये खरंच जेन्युइन इंटरेस्ट घेतला तर ते सोपं होऊ शकतं, सहज होऊ शकतं. आणि या अशा नवीन जुन्या गोष्टीसुद्धा त्यांना सणाची माहिती सांगताना किंवा काही गोष्टी करताना त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करताना आपण त्यांनासुद्धा त्यांच्यामधली क्युरिओसिटी जपतोय. आणि त्यांना मी कुठेतरी वाचलं होतं की युनेस्कोचा एक पिलर ऑफ एज्युकेशन आहे की लर्न टू लर्न. त्याचा अर्थ असा होता की लहान मुलांना कसं शिकावं ते पण शिकवायला लागतं. ते ह्या सगळ्या गोष्टींमधनं कदाचित त्यांची क्युरिओसिटी जपल्यामुळे होऊ शकते. सो हे गरजेचं आहे. पण एक जाता जाता प्रश्न असा येतो ना की बाहेरचं जग खरंच खूप रफ आहे. आणि आपण जे आता गेल्या तासभरामध्ये बोललो ते आपण असं बोललो की प्रेमाने मुलांना वाढवलं पाहिजे, त्यांच्या कलाकलांनी घेऊन त्यांना वाढवलं पाहिजे, त्यांना ॲफर्मेशन सांगून पॉझिटिव्ह गोष्टी सांगून त्यांना वाढवलं पाहिजे. पण बाहेरचं जग खरंच इतक्या प्रेमाने त्यांच्याशी वागणार नाही आहे. तर मग आपण कुठेतरी त्यांना कमकुवत किंवा आपण त्यांना त्या जगासाठी तयार करण्यासाठी कमी पडू का? कारण की आयडियल वर्ल्डमध्ये ठीक आहे, म्हणजे समोरचा व्यक्तीसुद्धा तसंच वागला तर काही प्रश्नच नाही आहे. पण समोरचा व्यक्ती तसा वागणार नाही आहे तर मग आपण कमी पडतोय का? त्यालासुद्धा, त्या मुलाला किंवा मुलीलासुद्धा रफ वातावरणात किंवा जे पुढे आव्हानं येणार आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी आपण तयार करण्यापासून कमी पडतोय का? तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की बाहेरचं जग हे फार कठोर आहे, हे आपल्या मुलांशी प्रेमाने वागणार नाही आहे. पण जर मुलंच आतून मजबूत आपण घडवलीत, मुलं जर आतून मजबूत असेल तर बाहेरचं जगही त्याला काही करू शकणार नाही, त्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाहीत. तर मुलांशी प्रेमाने वागणे, गोड बोलणे किंवा त्यांचं कौतुक करणे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण इथे याचा अर्थ असा नाही आहे की बाहेरच्या जगामध्ये त्याला स्टँड आऊट करण्यासाठी त्याला घरीच त्या गोष्टींची सवय करून देणे, म्हणजे त्याला घालून पाडून बोलणे झालं किंवा एखादी चापट ठेवणे झालं म्हणजे तो बाहेरच्या जगामध्ये ठामपणे उभा राहू शकेल. तर त्याची सवय आपल्याला घरी लावणे हे योग्य इथे उत्तर नसेल. कारण मुलांची जी स्वप्रतिमा असते, सेल्फ इमेज असते, ते मुलांना आतून मजबूत करत असते आणि ते मुलांसाठी ॲज अ ढाल म्हणून काम करत असते. जसं मगाशी आपण बोललो होतो की जर एखाद्या मुलाला रोज ऐकायला मिळत असेल की तू चांगला मुलगा आहेस, तू हुशार आहेस, प्रयत्नशील आहेस आणि तू खूप मेहनत करतोस, अशा मुलाला जर कोणी बाहेरचा व्यक्ती येऊन म्हणत असेल की तुझ्याच्याने होणार नाही, तू हे करूच शकत नाहीस किंवा तू याच्यासाठी लायक नाही आहेस, तर तो ते ऐकून घेणार नाही. तो म्हणेल की मला माहिती आहे, माझा स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे की मी हे काम करू शकतो. तर याप्रमाणे त्याची जी सेल्फ इमेज आपण बनवतो त्याप्रमाणे तो मूल बनत असतो, तो मूल घडत असतो. तर त्यांची सेल्फ इमेज आपण कशी बनवतो ते महत्त्वाचं आहे. आणि बाहेरचं जगाने कितीही काहीही म्हटलं तरी त्याला आतून एक कॉन्फिडन्स असतो की मी तसा नाही आहे, मी हे करू शकतो. जर त्याला स्वतःला वाटत असेल की मी कुठेतरी सक्षम नाही आहे किंवा माझ्याच्याने हे होणार नाही, तर बाहेरचं जग त्याला दाबून टाकेल. पण त्याला जेव्हा स्वतःला वाटतं की नाही मी सक्षम आहे, मी करू शकतो, तेव्हा बाहेरच्या जगावरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. म्हणजे इनर कंपॉस किंवा आपली स्वतःची जी आयडेंटिटी आहे आणि आपली स्वतःची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे त्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये आपला स्वतःचा कॉन्फिडन्स तो त्या लहान मुलामध्ये निर्माण करणं लहानपणापासनं आणि कंटिन्युअसली एका प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण करणं गरजेचं आहे. कारण की एका दिवशी सातत्याने, म्हणजे एका दिवशी आपण समजा एका प्रकारे वागलो आणि दुसऱ्या दिवशी समजा आपण दुसरीच भूमिका घेतली तर ते लहान मूलसुद्धा कन्फ्यूज होणार आहे की नेमकी भूमिका कुठली. धनश्री मॅडम, तुम्ही इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप गोष्टींवर चर्चा केलीत. जाता जाता पेरेंट्सना तुम्हाला समजा पेरेंटिंग बाबतीत संदेश द्यायचा असेल तर तो तुम्ही काय द्याल? मी इथे एकच सांगू इच्छिते सर्व पालकांना की ॲज अ पालक म्हणून आपल्याला असं वाटत असतं की माझा मुलगा जी कुठली चुकीची गोष्ट करतोय ती त्याला करण्यापासून वाचवणे किंवा
ती त्याला न करू देणे हे माझं काम आहे. म्हणजे त्यांनी केलेली चूक त्याला दाखवून देणे हे माझं कर्तव्य आहे ॲज अ आई म्हणून किंवा बाबा म्हणून, असं आपल्याला वाटत असतं. आणि मग आपलं पूर्ण फोकस, आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीकडे असतं की मुलगा कुठे काही चुकतोय का, तर लगेचच त्याला तिथल्या तिथे पकडायचं आणि त्याची चूक त्याला निदर्शनास आणून द्यायची. तर मी हेच सांगू इच्छिते की हे जे सुपरवायझरी माइंडसेट आपला असतो पालकांचा, आपण कंटिन्यू मुलांना सुपरवाईज करत असतो की कुठे चुकतायत, कुठे ते चुकीचं वागतायत, तर असं न करता एक फ्रेंडली माइंडसेट आपण पालकांनी ठेवायला हवा. आणि काय चुकीचं करतायत याकडे थोडंसं लक्ष न देता, कुठली कृती ते चांगली करतायत, कुठले कामं ते चांगले करतायत, त्या गोष्टीकडे फोकस करून त्याच्यासाठी त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर कुठेतरी मुलं लवकरात लवकर यशस्वी होतील. आणि पालकांनाही या गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण मुलांना बघतो की ते कुठलं तरी चांगलं काम करत आहेत, तर तेव्हाच त्यांना पॉईंट आऊट करून तिथल्या तिथे त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि मग ते जे कौतुक आपण करतोय त्याचेही काही प्रिन्सिपल्स असतात, म्हणजे नेमकेपणानं ते कौतुक करण्यात आलं पाहिजे. जर तुम्ही दररोज मुलाला म्हणत असाल की तू हुशार आहेस, तर तो एक ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकतो. पण कुठली कृती तो करतो त्याच्यासाठी जर आपण मुलांचं कौतुक केलं तर मुलांनाही कळतं की जर 3 वर्षाचं मूल आहे, जर तो ताट उचलून त्याचं जागेवरती नेऊन ठेवत असेल जेवणानंतर, तर त्याला आपण सांगू शकतो की बाबा रे तू तुझं ताट उचलून नेऊन ठेवलंस, खूप छान. म्हणजे त्याला कळतं की या कृतीसाठी माझं कौतुक माझ्या आईने केलं आहे. मग दुसऱ्या दिवशी तो आपसुकच त्याचं ताट उचलून नेऊन ठेवेल आणि त्याला ती सवय लागेल. म्हणजे अशा पद्धतीने मुलांचं कौतुक करून आपण मुलांना सवय लावू शकतो. त्याचबरोबर मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक व्हायला पाहिजे. आपण बऱ्याचदा रिझल्ट आल्यानंतर त्यांचं कौतुक करतो, पण जे काही प्रयत्न मुलं करत असतात त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण मुलांना करेक्ट करत असतो तेव्हा करेक्ट करताना 4 चौघांमध्ये त्यांचं करेक्शन करायला नको. त्यांना एखाद्या रूममध्ये नेऊन आई वडील दोघं बसलेत तेव्हा आपण मुलांना करेक्ट करू शकतो. पण जेव्हा 4 व्यक्ती बसलेत आणि त्यांच्यासमोर मुलांना आपण करेक्ट करतोय तेव्हा असं मुलांना त्यांच्यावरती अन्याय झाल्यासारखं वाटू शकतं. त्यांना वाटू शकतं की मला आई कुठेतरी घालून पाडून बोलते, तर तसंही व्हायला नको. तर 4 चौघांमध्ये मुलांचं कौतुकच करा, 4 चौघांमध्ये मुलांना घालून पाडून बोलू नका. आणि सुपरवायझरी माइंडसेट सोडून फ्रेंडली माइंडसेटकडे पालकांनी वळणं गरजेचं आहे. इनोटॉक्समध्ये आमची एक ट्रॅडिशन आहे की कुठलाही गेस्ट त्यांनी पूर्ण एपिसोड सांगितला की त्याला आम्ही 2 ते 3 शब्द किंवा फ्रेज द्यायला सांगतो, जेणेकरून जेव्हा आमचा व्ह्युअर तो पूर्ण एपिसोड बघतो, कॉमेंट सेक्शनमध्ये त्यांनी काय टाकावं असा प्रश्न पडायचा नेहमी. तर मग तो तुम्ही दिलेली फ्रेज कॉमेंट सेक्शनमध्ये टाकेल. तर काय देऊयात आजचा शब्द? कनेक्ट बिफोर करेक्ट. कनेक्ट बिफोर करेक्ट अशी फ्रेज तुम्ही आजचा एपिसोड पाहिल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दल देखील प्रतिक्रिया द्या. पेरेंटिंग आणि त्याचे जोड विषय याबद्दल तुम्हाला अजून एपिसोड्स आवडतील का हेही आम्हाला सांगा. आणि हो, इनोटॉक्सला समजा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आम्ही असे एपिसोड्स आणल्यावर तुम्हाला समजेल कसं बरं. त्यामुळे हीच ती वेळ, हाच तो क्षण. इनोटॉक्सला सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका.